वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भोलेनाथ, दत्तात्रय भगवंत, शंकराचार्य, नागा बाबा, जनार्दन स्वामी आणि आता विद्यमान स्वामी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज, अशी ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली. आणि या ठिकाणी त्यांनी पायथ्याशी नेलं आणि त्यांना सोडलं आणि आता ते परत फिरले. आता प्रश्न पडला यांना की हा घनदाट जंगलामध्ये ह्या वेळी आता हे अपंग बाबा काय करतील, म्हणून उत्सुकतेने मागे वळून पाहतात तर काय दिसलं त्यांना की ते अपंग जनार्दन स्वामी डोंगरावर दिसले त्यांना पहिल्या टप्प्यावर, पायथ्यावरून पहिल्या टप्प्यावर. थोड्या वेळाने परत त्यांची पापणी हलवली तर अजून वर दिसले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पहिलं महायुद्ध हे 1914 झालं, बरोबर. आणि जनार्दन स्वामींचा अवतार तो 1914चा. अच्छा. शरीराचा सापळा आपल्याला पाहायला मिळतो, इतकं खडतर त्यांनी तपश्चर्या केली होती अवतारी असून सुद्धा. जनार्दन स्वामी असतील किंवा विद्यमान शांतिगिरी महाराज असतील, तर ते त्यांना तुम्ही जर परब्रह्म समजून जर त्यांची सेवा केली, त्यांचं ऐकलं, तर नक्की तुम्हाला दैवी अनुभव देत असतात. कारण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे याचं एका शब्दात उत्तर जर पाहिजे असेल तर त्याचं उत्तर आहे अनुष्ठान. अनुष्ठान ही परंपरा सुरू झाली जाते गावला. 5च व्यक्तींना बाबाजींनी अनुष्ठानला बसवलं होतं आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बसवलं होतं. इतकंच नाही तर त्या ठिकाणी सगळे मिळून, आम्ही हे सगळे साधक मिळून 111 कोटीचं नामस्मरण करणार आहे आम्ही. बापरे. जनता जनार्दनला हे सांगू इच्छितो की असे महापुरुष जगात परत परत होत नसतात. हे अवतारी कार्य करायला आलेले आहेत जगामध्ये. अशा संतांचं ऐकलं पाहिजे, यांच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे. बरं का, 60 वर्षाच्या बाईला मूल होतं का? हे शक्य आहे का? सायन्स सुद्धा मान्य करणार नाही. पण जगद्गुरु जनार्दन स्वामींची शक्ती इतकी मोठी आहे की झालं असं एक दिवस की कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण सध्या बरेच पॉडकास्ट केलेले आहेत जे ऑकल्ट रिलेटेड होते, तर बऱ्याच दिवसांनी आज आपण एक आध्यात्मिक पॉडकास्ट करतोय आणि याच्यामध्ये बरेचसे असे टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला आवडण्यासारखे, ज्याच्यामध्ये अनुष्ठान म्हणजे काय, आपण यज्ञ का केलं पाहिजे, किंवा आपण आहुती जी देतो यज्ञामध्ये ही कशासाठी देतो, असे बरेचसे टॉपिक्स आहेत जे आज आपण कव्हर करणार आहोत. आणि ह्याच्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत ब्रह्मचारी रामानंदजी महाराज. तुमचं खूप खूप स्वागत, नमस्कार आमच्या पॉडकास्टवर. आणि जे तुम्हाला आज पहिल्यांदा पाहतायत पॉडकास्टद्वारे, तर त्यांच्यासाठी थोडीशी तुमची ओळख करून द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जनार्दनाय नमः. ओम शांतिगिरे नमो नमः. निष्काम कर्मयोगी शिवअवतारी जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांचे उत्तराधिकारी माझे सद्गुरू जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. आणि आज सद्गुरूंच्या कृपेनं जो योग आज इथं आलेला आहे कॉस्मो मीडिया बरोबर संवाद साधण्याचा आणि आमच्या सोहम भाऊ बरोबर मोकळी चर्चा करण्याची जी संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी जालना या शहरामध्ये जन्म आहे माझा. आणि 12वी पर्यंत मी जालना शहरातच शिकलो. 10वी 12वीला मेरिट होल्डर होतो. आणि मग केमिकल इंजिनिअरिंगसाठी UDCT माटुंगा या ठिकाणी फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं. आता त्याला ICT म्हणतात. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून मग मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब सुरू केला होता. आणि त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीवरून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये स्विच केलं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा मी 18 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेनं 2017 पासून मी इंडियन ऑइलला रिझाईन केल्यानंतर पूर्णपणे सद्गुरूंच्या सेवेत आहे. जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या सेवेत मी आहे. आणि मागच्या 8 वर्षापासून 24 आवर्स देवाच्या सानिध्यात आहे. अच्छा. आणि लोकांचं चांगलं करण्यात मला आनंद वाटतो. लोकांचं भलं होईल हे मी प्रयत्न करत असतो. त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतो.
मला मग आता हेच विचारावं असं वाटेल, की याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे आता तुम्ही एक वरवर सांगितलंत, पण आध्यात्मिक एक वारसा होता का तुमच्या मागे? किंवा मग कधी तुमची आणि तुमच्या सद्गुरूंची भेट झाली हे आम्हाला थोडं सांगा? अं, तसं माझा जन्मासाठीच माझ्या आईने खूप नवस केले होते, अच्छा. कारण मला 5 मोठ्या बहिणी आहेत आणि त्यामुळे पुत्ररत्न पाहिजे म्हणून माझ्या आईने खूप तपश्चर्या केल्यासारखं केलेलं आहे. बरं. आणि त्यानंतर माझा जन्म झाला त्यावेळेस जिथं आम्ही राहतो त्या ठिकाणी जगद्गुरू जनार्दन स्वामींचं आगमन झालं होतं. बरं. पहिल्यांदाच, म्हणजे जालन्यामध्ये पहिल्यांदा आले होते ते. तर माझं सौभाग्य मी समजतो की त्यावेळेस शिवावतारी जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या मांडीवर मला देण्यात आलं होतं आणि मला तेव्हाच त्यांचा आशीर्वाद भेटला असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग लहानपणापासून आईची जी शिकवण होती, आई देवाची खूप मोठी भक्त आहे, वा. सतत देवाचं चिंतन करत असते. तर ते लहानपणापासूनच आईचे संस्कार जे असतात ते मला मिळाल्यामुळं लहानपणापासूनच देवाची आवड निर्माण. आणि हळूहळू मग शिवभक्ती जी आहे, कारण आमच्या घरामध्ये आमचे आजोबा शिवभक्त होते, भगवान शंकराचीच भक्ती करायचे. माझे वडील सुद्धा भगवान शंकराची भक्ती करायचे. त्याच्यामुळे शिवभक्ती आमच्या घरात आधीपासूनच होते. तर त्यानंतर मग 12वी जेव्हा मी गेलो त्यावेळेस मला एक केमिकल इंजिनिअरिंगला UDCTमध्ये ॲडमिशन घेतो तेव्हा मला एक आजार झाला होता. तो आजार बराच होत नव्हता, म्हणजे त्वचा रोग झाला होता. मुंबईतलं ह्युमिडिटी मला काही सहन झाली नाही आणि जसं खाज वगैरे येणं ते वाढत गेलं आणि बरेच दवाखाने केले होते मी, तिथेही केले होते, मग जालन्यालाही केले होते, तरी पण ते काही बरं होत नव्हतं. जवळपास 6-7 महिने मी खूप त्रस्त होतो. त्यानंतर माझे जे सख्खी मामा आहेत, सत्यकुमार गुंटू म्हणून पैलवान होते ते. ते जनार्दन स्वामींच्या सानिध्यात नेहमी राहिलेले. त्यांनी मला सांगितलं की आपण एकदा बाबाजींकडे जाऊया. अच्छा. शांतिगिरी महाराजांकडे जाऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. तर मग मी 1995 ॲडमिशन घेतलं होतं माटुंग्याला. तर 1996च्या जानेवारी का फेब्रुवारी महिना असेल, नक्की आठवत नाही. त्यावेळेस आम्ही वेरूळला गेलो आणि स्वामी शांतिगिरी महाराजांचं दर्शन पहिल्यांदा मी ते घेतलं. दर्शन झालं, बाबाजींचं दर्शन झाल्यानंतर बाबाजींनी एकच वाक्य आम्हाला सांगितलं. आमचे जे सद्गुरू त्यांना ती जी गादी आहे तिला बाबाजी म्हणतात. अच्छा. जनार्दन स्वामी सुद्धा बाबाजीच, मोठे बाबाजी आणि आताचे विद्यमान बाबाजी. तर बाबाजींनी आम्हाला फक्त एकच वाक्य सांगितलं की आज इथं मुक्काम करा. ते आम्ही तर काही तयारीने गेलो नव्हतो, परंतु गुरुवाक्य असं जे आहे, ती श्रद्धा जी होती बाबाजींबद्दल, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचं ठरवलं. त्या रात्री आम्ही तिथं मुक्काम केला आणि पहाटे 4 वाजता बरेच लोक उठले, सगळे आंघोळीला चालले होते. त्याच्यामुळे आम्हाला जाग आली. आम्ही बघतो ते सगळे आंघोळीला चाललेत. आम्हालाही झोपणं योग्य वाटलं नाही. आम्ही उठलो आणि आम्ही आंघोळ करून सगळे ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसलो, तिथं स्टेजच्या समोर. अच्छा. आणि 5 वाजता त्या ठिकाणी वेद मंत्रांचं पठण सुरू झालं, ज्याला आम्ही नित्यनेम विधी म्हणतो, जे जनार्दन स्वामींचं एक वरदान आहे. तर ते सुरू झालं आणि खरं सांगतो त्या अर्ध्या तासाच्या मंत्रपठणाने जे काही मला वाटलं, आय वॉज फिलिंग व्हेरी, म्हणजे खूप चांगलं वाटत होतं मला. त्यामुळे मी ते मंत्रांचं जे पुस्तक होतं त्या दिवशी खरेदी केलं आणि घेऊन गेलो मुंबईला. आणि ते वाचायला लागलो. ते मला खूप आवडायला लागलं. मी ते महिन्याभरातच पाठही केलं मुंबईला राहून. नित्यनेम विधी त्याला म्हणतात आणि ती खूप चांगल्या पद्धतीने मला आवडल्यामुळे पाठ झाली आणि मग 1 महिन्यात पाठ झाल्यामुळे ती मी म्हणत गेलो. मला इतकी ती आवडली होती की त्या काळी सोनीचं माझ्याकडे टेप होता. अच्छा. पेन ड्राईव्ह नव्हते, CD नव्हती, टेप कॅसेट असायचं. तर मी मला परत ऐकायची परत म्हणून मी स्वतःच्याच आवाजात ती रेकॉर्ड केली आणि ती परत ऐकायला लागली. तर तितकी ती मला आवडली होती. मग त्या विधीच्या मंत्रांचं सामर्थ्य म्हणा, काय म्हणा, जे आमचे वेदमंत्र आहेत त्या सामर्थ्याने मी परत एकदा बाबाजींकडे गेलो आणि बाबाजींनी आम्हाला मग दुसरं वाक्य सांगितलं. बघा, गुरुवाक्य कसं असतं, आम्हाला म्हणे तुम्ही कुशावर्तामध्ये एकदा स्नान करा. अच्छा. कुशावर्त म्हणजे त्र्यंबकेश्वर. तितकंच वाक्य, बाकी काही चर्चा नाही. गुरुवाक्य सांभाळून आम्ही मग श्रावण महिन्यामध्ये कुशावर्ताला स्नान करायचं ठरवलं.
बर. आम्ही गेलो तिकडे त्र्यंबकेश्वरला. 1996ची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी मग कुशावतामध्ये स्नान केल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्हाला तिथं कळालं की बाबाजी सुद्धा त्र्यंबकेश्वरला आहेत. अच्छा. मग तर अजूनही आनंद झाला. मग आता दर्शनाला जावं म्हणून मग आम्ही त्र्यंबकेश्वर आश्रमात गेलो. बर. तिथं असलेल्या आश्रमामध्ये. तर तिथं बरेच होते आणि योगायोगाने माझे जे मामा ज्यांनी मला बाबाजींची भेट केली आहे ते पण तिथं होते. अच्छा. मग त्यांना आम्ही निरोप दिला की मी आलेलो आहे, बाबाजींचं दर्शन घ्यायचं. तर मामांनी बाबाजींकडे जाऊन संदेश सांगितला. त्या आतमध्ये होते कुटियामध्ये. तर सांगितलं की भाचा दर्शनासाठी आलेला आहे. आता त्यावेळी नेमकं अनुग्रहाचा मुहूर्त चालू होता. दीक्षा देण्याचं काम बाबाजी सगळ्यांना करत होते. बर. आणि त्यांनी सहज सांगितलं की त्याला आतमध्ये घेऊन त्याला आपण दीक्षा देऊया. अरे वा. हां. तर मी तर काही मला तर त्यांनी पाहिलं नाही आधी, पण त्यांनी निरोप दिल्यानंतर मला सांगितलं त्याला आत घेऊन या. त्या ठिकाणी मी त्यांना मामाला म्हणलं की मी मुंबईत शिकणारा मुलगा आहे, मला काही हे कडं माळ घालणं मला काही आवडत नाही, दिखावा मला आवडत नाही. मला देव आवडतो परंतु मला दिखावा आवडत नाही, हे मी त्यांना सांगितलं. तर मी नाही घेत, मला दीक्षा घ्यायची. दीक्षा घेणं म्हणजे कडं आणि माळ घालणं असं ते अर्थ होतो. आणि मंत्र घ्यायचं कानात. तर त्यावेळेस माझे आई वडील माझ्यासोबत होते. माझे वडील प्रायमरी शिक्षक होते. त्यांना संतांचा महिमा माहिती होता. मग त्यांनी सांगितलं बेटा तुला कडमाळ घालायचं तर घालू नको, दिखावा करायचं नाही तर काही हरकत नाही, पण जो मंत्र बाबाजी देत आहेत तो कानात देणार आहे आणि तो तुझ्या आतमध्ये राहणार आहे, ते कोणाला दाखवण्याची गोष्ट नाही, तो फक्त मंत्र घे. असं म्हटल्यानंतर वडिलांचं ऐकावं म्हणून मग मी तयार झालो. अच्छा. आणि मला मग आतमध्ये नेण्यात आलं. वा. आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्या कानात मंत्र दिला आणि समजावूनही सांगितलं कसं जपायचं. आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं, टर्निंग पॉईंट होते. सद्गुरूंची शक्ती म्हणा काय म्हणा, त्या दिवसापासून तो मंत्र माझ्या हृदयामध्ये कंटिन्यू चालू झाला. आणि मग एक एक घटना, बऱ्याचशा घटना घडल्या, भरपूर घटना घडलेल्या आहेत, आणि ज्याच्यामुळं कधी विचारही केला नव्हता, पण या मार्गामध्ये पूर्णपणे बाबाजींनी आम्हाला आणलंय, भक्ती मार्गामध्ये. नाही तर आम्ही सुद्धा आज कदाचित अमेरिकेमध्ये हम दो हमारे दो मध्ये राहिलो असतो कुठेतरी. असा हा प्रवास होता. तुम्ही आता जसं मेन्शन केलं की एक गुरु परंपरा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की जनार्दन स्वामी जे गुरु शिष्य परंपरा, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा की जनार्दन स्वामी जे आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही, तुम्ही म्हणताना शिव अवतारी म्हणा, सो त्याचा अर्थ काय हे आम्हाला सांगा. एकदम छान प्रश्न आहे, कारण आपल्याला आपली संस्कृती आणि गुरु शिष्य परंपरा ही पूर्ण जगामध्ये फक्त भारतातच आपल्याला पाहायला मिळते. खरं, तर ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ही गुरु शिष्य आहेत, जसं रामदास स्वामी आणि कल्याण, त्याच्यानंतर तुकाराम महाराज आणि निळोबाराय, असे अनेक शिष्य गुरु शिष्य आपल्याला. तर आपण एक सुंदर म्हणणंही आपण ऐकतो, मच्छिंद्रनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बरं. असे परंपरा आपण मच्छिंद्रनाथ महाराज, त्याच्यानंतर गोरक्षनाथ महाराज, गहिनीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली, ही गुरु शिष्य परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ महाराज, गहिनीनाथांचे गुरु गोरखनाथ महाराज, गोरखनाथाचे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे आदिनाथ म्हणजे भोलेनाथ. तर अशी जी परंपरा नाथपंथ संप्रदाय आहे, तसंच जनार्दन स्वामींची पण संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये जनार्दन स्वामींचे गुरु हे नागाबाबा होते, जे कुठं जन्माला आले कोणालाच माहिती नाही, प्रगट झाले होते. जनार्दन स्वामींना दीक्षा देण्यासाठी ते प्रगट झाले होते. आणि नागाबाबांचे जे गुरु ते दत्त भगवंत, हा शंकराचार्य, आणि शंकराचार्यांचे गुरु दत्त भगवंताचे गुरु आदिनाथ. म्हणजे सुरुवात भोलेनाथापासूनच आहे, भोलेनाथच सर्वांचे गुरु आहेत. सगळ्यांचे गुरु भोलेनाथ आहेत, आदिनाथ. मग अशा प्रकारे भोलेनाथ, दत्तात्रय भगवंत, शंकराचार्य, नागाबाबा, जनार्दन स्वामी आणि आता विद्यमान स्वामी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज, अशी ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली. आणि हे खूप सिद्ध गादी परंपरा आहे. याच्यामध्ये बालब्रह्मचारी सगळ्यात पहिलं, म्हणजे जो गादीचे नियम आहेत ते खूप कठोर आहेत. म्हणजे जो गादीवर बसतो तो बालब्रह्मचारी असला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा, त्याला अखंड फलाहारी राहावं लागतं. म्हणजे आयुष्यभर उपवासच धरायचे, आयुष्यभर, बरं का. म्हणजे आता जे माझे सद्गुरू आहेत विद्यमान बाबाजी, त्यांचा जवळपास 46 वर्ष झाले आहेत
त्यांनी भाजी भाकर डाळ भात खाल्लेली नाही. बर उपवासाचंच ते अन्न. फळं फलाहार करतो आणि ते सुद्धा कोणासमोरही न घेणं. हा बरं का, ही फार मोठी गोष्ट आहे की कोणासमोरही आज सुद्धा कोणी पाहिलेलं नाही. 46 वर्षामध्ये पाणी पिताना सुद्धा त्यांना कोणी पाहिलेलं नाही. जेही त्यांना पाणी प्यायचं असेल किंवा फराळ करायचं असेल तर ते कुटियामध्ये हा आतमध्ये ठेवलं जातं. पुजारी सुद्धा बाहेर येतो. अच्छा त्यानंतर ते ग्रहण करतात. कोणाची दृष्टी पडलेली असेल तरी ते स्वीकारत नाहीत. इतके कठोर नियम त्यांच्या जीवनामध्ये असतात. असतं माता भगिनींना स्पर्श नाही, हाही नियम आहे. पैशांना स्पर्श नाही, अरे हा नियम आहे. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठणं, थंडी असो ऊन असो पाऊस काही असलं तरी 4 वाजता तुम्हाला उठणंच आहे, थंड पाण्याने आंघोळ करणंच आहे आणि 5 वाजता ते वेदमंत्र म्हणायला हजरच नाही. तसे खूप कडतर नियम त्या गादी परंपरेचे आहेत. तर त्यामध्ये ही संत परंपरा आलेली आहे. आलेली तर विद्यमान बाबाजी जे जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत यांच्या जीवनात आपल्याला सगळे नियम पाहायला मिळतात. बर मला तर इतका आनंद वाटतो की जेव्हा आम्ही रामदेव बाबांना भेटायला गेलो, हा आमचे गुरु आणि आम्ही भेटायला गेलो होतो हरिद्वारला. तर जेव्हा तशी चर्चा चालू होती तर बाबाजींना ते ऑफर करत होते पाणी ड्रायफ्रूट वगैरे. हा. तर आम्ही सांगितलं बाबाजी तर काही कोणाही मला काही घेतच नाही आहे. तर ते इतके कडक नियम कसं काय? मी म्हणलं याच्यापेक्षा भरपूर नियम आहेत. बर तर त्यांनी कुतूहलाने मला मी विचारलं काय काय नियम आहेत. मी ते सगळे सांगितले. हा तर त्यांनी माझ्याकडून ती यादी ईमेलनी मागवली. बर बरं का, 57 नियम्स जे शांतिगिरी महाराजांच्या जीवनात आहे ते मी त्यांना लिहून पाठवले. आणि ते त्यांची जे संन्यासी वृंद आहेत, जे तिकडे जवळपास 90 संन्यासी त्या ठिकाणी होते, त्या संन्याशांना त्यांनी दाखवलं की इतके कडक नियम एक योगी महापुरुष करत आहे करतो या कलियुगामध्ये. तर ते एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. अरे म्हणून विद्यमान बाबाजींसारखे नियम पाळणारे संत मी तरी अजून कोणी पाहिलेले नाहीये. अशी ही गादी परंपरा आणि त्याचा मी एक शिष्य आहे. हा हा या संप्रदायामध्ये मी आहे. मला आनंद वाटतो की मी एका सिद्ध योगी महापुरुषाचा शिष्य आहे. शिष्य आहे. वा अशी ही वा. गुरु शिष्य परंपरा. परंपरा मगाशी आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की जनार्दन स्वामींनी खूप तपश्चर्या केली होती. सो त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. होय, जसं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे जे भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी येईन. तर त्यानुसार आपण पाहिलं तर पहिलं महायुद्ध हे 1914ला झालं. बरोबर. आणि जनार्दन स्वामींचा अवतार तो 1914चा. अच्छा 24 सप्टेंबर 1914 हा त्यांचा जन्मदिवस. नवरात्रीचा 5वा दिवस. दलित पंचमीच्या मुहूर्तावर ते मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये दहेगाव ह्या जन्मभूमीमध्ये त्यांचा अवतार झाला. आणि पाटील कुळात जन्माला आले ते. त्यांचे वडील अप्पासाहेब उगले पाटील होते. आणि बालपणापासूनच त्यांनी लीला दाखवल्या. असं 15 दिवसाचे असतानाच भगवान शंकराच्या फोटोकडे हसत हात वर करत जसं काही त्यांना खूप अटॅचमेंट आहे हे दाखवत आहेत 15 दिवसाचे असताना. बर जी कुंडली जेव्हा ब्राह्मणांनी पाहिली तर ते आश्चर्यचकित झाले होते की हा बाळ काही साधारण नाही आहे. त्यांनी ब्राह्मणांनी सांगून टाकलं की हा बाळ जिथं जाईल तिथं जनतेचा उद्धार करेल. वा असं त्याने मग त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्यांचं जन्मनाव नारायण होतं. पण मग त्यांचं नाव जनार्दन करण्यात आलं. बघा, जिथं जाईल तिथं जनतेचं कल्याण करेल म्हणून नारायण नाव बदलून जनार्दन ठेवण्यात आलं. बर असं नामकरण त्या झालं. 5 वर्षाचं असतानाच बाबाजींनी म्हणजे मोठ्या जनार्दन स्वामींनी शिवना नदी त्यांच्या गावात होती. टापरगाव माहेर त्यांच्या मामांचं गाव. तर शिवना नदीच्या तीरावर वाळू होती. 5 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी शिवलिंग बनवलं स्वतःच्या इच्छेने. आणि जवळच असलेल्या झाडाचे पानं तोडून त्याच्यावर वाहिली. आणि ती पानं घेऊन घरी जाऊन आईला दाखवली की मी हे केलंय. वा आता ती पानं होती बेलाची. अच्छा. आता 5 वर्षाच्या बालकाला कोणी सांगितलं हे सगळं? खरं कोणीच शिकवलं नव्हतं. तिथे इनबिल्ट त्याला म्हणतो आपण पूर्वजन्मीची संस्कार. तर तसे लहानपणीच त्यांची जी ओढ होती भगवान शंकराकडे ते लहानपणापासूनच दिसली होती. बर त्याच्याही पलीकडे म्हणजे बाबाजी फक्त 3री पर्यंत शाळेत गेले होते त्या काळामध्ये. पण त्यांनी सर्व ग्रंथ वाचले. 12 वर्षाच्या वयापर्यंतच अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले. बर इतकी ग्रंथांची त्यांना आवड होती. त्यांचा सगळ्यात आवडता ग्रंथ एकनाथी भागवत. वा आणि त्या ग्रंथाचा त्यांनी भरपूर अभ्यास केला होता. आणि
गावामध्ये दररोज पहाटे 4 वाजता उठणं. बरं का, 5 वर्षाच्या मुलाला पहाटे 4 वाजता उठणं, थंड पाण्याने आंघोळ करणं आणि गावातल्या सगळ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीला पाणी वाहणं, अरे वा, ही साधारण गोष्ट तर अर्थात नाही आहे बरं का. आणि त्यामुळे ती लहानपणी सगळी जी ईश्वर भक्ती जी म्हणतो ती त्यांना लहानपणापासूनच होती. जेव्हा त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं, मातोश्री म्हाळसा माका, त्यावेळेस त्यांच्या जटा आणि दाढी काढण्याचा प्रयत्न केला गेला. हा, बरं का. तर त्यांनी सांगितलं माझ्या दाढी जटा काढू नका, पण घरच्यांनी ऐकलं नाही. तर न्हाव्याने जेव्हा वस्त्राला त्यांच्या अंगाला टच करण्याचा प्रयत्न केला तर काय चमत्कार झाला, तो वस्त्र उलटा होत राहिला. बर, कितीदा तरी प्रयत्न केले हा हा, तरी त्यांच्या त्वचेला वस्त्र टच करू शकला नाही. बापरे, त्यांनी तर काही विरोध केला नाही, परंतु त्या सज्जन नावाच्या न्हाव्याला चमत्कार तिथं दिसला. असे अजूनही काही चमत्कार आहेत. जसे लहानपणापासूनच त्यांनी जे लीला सांगतोय ते त्यांनी दाखवल्या होत्या. तर त्याच्यानंतर देखील सिद्ध महापुरुष असताना देखील त्यांनी तपश्चर्या केली. मातोश्रींचं निधन झाल्यानंतर ते अंदरसूलला गेले. अंदरसूल तालुका येवला. बर, त्या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आहे, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली एक गुफा पण आहे. आजही तुम्ही जाऊन पाहू शकता. बर, तिथं एकच व्यक्ती बसू शकतो इतकी जागा आहे. त्या ठिकाणी 1948 ते 1964 असं 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या जगद्गुरु जनार्दन स्वामींनी केली. त्याच्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. बापरे, बरं का. तपश्चर्येमध्ये पूर्ण एक पाय तर गेलाच होता आणि काठी धरून ते चालायचे, इतकी खडतर तपश्चर्या त्यांची झाली होती. आणि 18 तास दररोज 18 तास सिद्धासनामध्ये बसून एकाग्रतेने तपश्चर्येमध्ये लीन झाले होते. आणि रोज फक्त एक वाटीभर दूध आणि एक लवंग हेच त्यांचा आहार होता. 16 वर्ष. बापरे, त्यांचे ओरिजिनल फोटो सुद्धा आज आहेत. तपश्चर्येचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर पाहिले तर संपूर्ण शरीराचा सापळा आपल्याला पाहायला मिळतो. इतकं खडतर त्यांनी तपश्चर्या केली होती, अवतारी असून सुद्धा. बर, तपश्चर्येच्या आधीच त्यांनी ही लीला दाखवली होती की त्यांना जायचं होतं वारीला, पंढरपूरच्या. बरं का. पंढरपूरच्या वारीला जायचं होतं. ती ज्या ठिकाणी शेतात काम करत होते त्यांचे जे मालक होते करंजगावचे माणिक शेठ, ते माणिक शेठनी त्यांना परवानगी दिली नाही जाण्याची. पण माणिक शेठ स्वतः गेले होते पंढरपूरला. अच्छा, तर त्यांना काय चमत्कार दिसलो त्या ठिकाणी, साक्षात्कार म्हणा त्याला, चमत्कार नाही म्हणता येणार. पण त्यांनी काय पाहिलं की त्यांना परवानगी तर दिली नाही, पण तिथं पंढरपूरला जनार्दन स्वामी होते. बर, बापरे, शेतातही होते आणि तिथंही होते. एकाच वेळी 2 ठिकाणी राहण्याचा जो साक्षात्कार त्यांना झाला. त्या गर्दीमध्ये त्यांना ते काही बोलू शकले नाही. पण घरी आल्यानंतर पत्नीला जेव्हा त्यांनी विचारलं की मी तर याला जायला सांगितलं नव्हतं, हा कस काय तिथं आला, तर पत्नीने सांगितलं 24 तास तर डोळ्यासमोर आहे, शेतामध्ये राबतोय, तिथं कस काय येईल. मग तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि मग त्या दिवशी माणिक शेठनी त्यांचे पाय धरले आणि त्यांना पहिल्यांदा बाबाजी या नावाने संबोधले. माणिक शेठच्या मुखातून बाबाजी हे शब्द निघाले आणि त्या दिवसापासून मग जनार्दन स्वामींना बाबाजी म्हणायला लागले. पण मग बाबाजी अवतारी होते, त्या एका मिनिटात त्यांनी ती जागा सोडून दिली. अच्छा, निघून गेले तिथून, म्हणजे तिथं परत राहिले नाही करंजगावला. आणि बक्षीस म्हणून त्यांनी आग्रहास्तव माणिक शेठनी त्यांना 12 एकर जमीन दान केली. तिथं घेत नव्हते, पण 12 एकर जमीन दान केली. ती सुद्धा जमीन त्यांच्या काकांनी सांगितलं मला द्यायचंय, तर बाबांनी त्याचा मोह ठेवला नव्हता. 12च्या 12 एकर जमीन त्यांच्या काकांना देऊन टाकली. इतके निर्मोही, इतके तपस्वी, विरक्त ते संत होते. तरी सुद्धा त्यांनी तपश्चर्या 16 वर्ष केली. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन माणसाने काय करावं हे शिकवण्यासाठी हे सगळ्या लीला त्यांनी केल्या होत्या. आणि तपश्चर्येमध्ये सुद्धा अनेकांना त्यांनी साक्षात्कार दिले. म्हणजे एक दिवस त्यांचे काकाच त्यांना तिथं अंदरसूलला जबरदस्ती घ्यायला आले होते की आता यांना घेऊन जायचं घरी. तर मग बाबाजी तर त्याच्यात नव्हतेच, प्रपंचात त्यांचा इच्छाच नव्हती. बाबाजींची 12व्या वर्षी लग्नही ठरलं होतं. बर, जनार्दन स्वामींचं लग्न ठरलं. ते तर म्हणले की मला लग्न करायचं नाही, पण आईनी अट टाकली की बेटा तुला लग्न करावं लागेल आणि मी असेपर्यंत तुला घर सोडता येणार नाही, हे शपथ घातली. त्याच्यामुळे जनार्दन स्वामी तिथून जाऊ शकले नाही, तेव्हाच ते तपश्चर्याला गेले असते. मग आता लग्न तर झालं, पण प्रपंचात तर मन नाही लागत. म्हणून त्या
पार्वती नावाची मुलगी होती. त्या पत्नीचंही नाव काय होतं? पार्वती. पार्वती. वा. आणि त्या मुलीचं लग्न झालं तरी सुद्धा ते त्याला पत्नी म्हणून, म्हणजे त्यांनी कधी त्याला पत्नीच्या दृष्टीने पाहिलं नाही. आणि ती देवी सुद्धा तशीच होती, पार्वती माता. तिनेही त्यांना देव मानून नेहमी त्यांची पूजा केली. वा. ही तक्रार त्या ताईची नव्हती समजा, पार्वतीबाईची. आणि बाबाजी मात्र विरक्तच होते, बरं का. म्हणजे आईच्या शब्दाखातर त्यांनी हे लग्न केलं होतं. आणि तरी सुद्धा त्यांचं प्रपंचात काही मन नव्हतं. हे सगळं पाहून सुद्धा त्यांचे काका त्यांना घ्यायला आले होते. हा. मग त्या ठिकाणी काय घडलं, बराच वेळ गुफेतून बाहेर आले नाही, म्हणे पाहायला गेले. हा. तर पाहायला गेले तर त्यांना साक्षात भगवान शंकराचं रूप, जे पूर्ण 5 फण्यांचा नाग त्यांना गुंडाळून वरती त्यांच्या छत्र धरलेला होता. जनार्दन स्वामींच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग छत्र धरून बसलेला होता. हे पाहिल्यानंतर त्या काकांचे डोळे उघडले आणि त्यांनी मग कधीच जनार्दन स्वामींना डिस्टर्ब केलं नाही. ते मग परत निघून गेले आणि मग स्वामींचं तपश्चर्या चालू राहिली. आणि त्या ठिकाणी मग सांगितलं मी की जगद्गुरु जनार्दन स्वामींची तपश्चर्या इतकी मोठी की पूर्ण ब्रह्मांडाचे मालक भगवान शंकर पार्वती मातेसह गणपती बाप्पा सहित नंदीवर बसून त्यांच्यासमोर प्रगट झाले. बर. आणि त्यांना आदेश दिला की आता पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर. हा. पिनाकेश्वर हे जातेगाव म्हणून डोंगर आहे नांदगाव तालुक्यामध्ये. बर. ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आले होते, त्यांच्या हातून पण तिथे एक महादेव स्थापन झालेला आहे. बर. तर अशी जी जागा आहे त्याला पिनाकेश्वर म्हणतात. पिनाक म्हणजे धनुष्य. हा. पिनाक नावाचं धनुष्य, भगवान शंकराचं धनुष्य, बरोबर. जे त्या ठिकाणी श्रीरामांना दिलं गेलं त्या डोंगरावर, त्या धनुष्याने रावणाचा वध झाला असं सांगतात. अच्छा. पिनाक नावाचं धनुष्य जे श्रीरामांना भगवान शंकराने दिलं, ती जागा म्हणजे जातेगाव. हा. आणि त्या धनुष्याने रावणाचा वध झाला असं जे ठिकाण होतं त्याचा जीर्णोद्धार कर अशी आज्ञा भगवान शंकरांनी जनार्दन स्वामींना दिली. मग जनार्दन स्वामींनी त्यानंतर जातेगावला येण्याचं ठरवलं. काठी टेकतच त्यांचे पाय जादू झाले होते, तरी सुद्धा त्यांनी ती आज्ञा पाळली आणि तिथून निघाले आणि जातेगावला आले. जातेगावला तशी भरपूर लीला आहेत, परंतु मग मी शॉर्टमध्ये आपण सांगू की तिथं कोणीच जात नव्हतं त्यावेळेस. त्या डोंगरावर तिथं घनदाट जंगल होतं, वन्य पशु होते, कोणाचीच हिंमत त्या ठिकाणी जाण्याची नसायची. तिथं कोणी गेला आणि रात्री थांबला तर तो मारायचा, म्हणजे कोणीच त्या ठिकाणी जिवंत राहायचं नाही. अशा ठिकाणी जनार्दन स्वामी म्हणत होते की मला आता त्या ठिकाणी घेऊन चला, कारण त्यांना भगवंताचा आदेश झाला. बरोबर. तर लोक मानायला तयार नाही. जातेगावमधले लोक ते हसायला लागले, हा बाबा अपंग आहे, पांगळा आहे, आणि काय म्हणतोय त्या डोंगरावर जायचं, मंदिर बांधायचं. तर लोकांना आश्चर्य वाटलं. 3 दिवस बाबाजी निराहारी राहिले, काही खाल्लं नाही. लोकांनी तेव्हा मग त्यांच्या तळमळीचं जाण ठेवून मग म्हणे ठीक आहे, तुम्हाला जर तिथं जायचंच असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्या पायथ्याशी सोडून देऊ. अच्छा. तुम्हाला काय करायचं तुम्ही ना तर बघा. मग बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये 5 जण बाबाजींना बसवलं. जगन बाबा कासार होते, ते असे बरेचसे नावं आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी पायथ्याशी नेलं आणि त्यांना सोडलं आणि आता ते परत फिरले. आता प्रश्न पडला यांना की हा घनदाट जंगलामध्ये ह्यावेळी आता हे अपंग बाबा काय करतील, म्हणून उत्सुकतेने मागे वळून पाहतात तर काय दिसलं त्यांना की ते अपंग जनार्दन स्वामी डोंगरावर दिसले त्यांना पहिल्या टप्प्यावर, पायथ्यावरून पहिल्या टप्प्यावर. थोड्या वेळाने परत त्यांची पापणी हलवली तर अजून वर दिसले. हा साक्षात्कार जेव्हा झाला की जनार्दन स्वामी आपोआपच वर डोंगरावर चढलेले आहेत, तर ती चर्चा सुरू झाली गावामध्ये. जातेगावमध्ये अनेक लोकांना चर्चा झाली की कोणीतरी असा बाबा आलेला आहे जो असं असं झालेलं आहे, आपण पाहिलं पाहिजे, कारण कोण आहे ते हे बघायला पाहिजे. बरोबर. मग सगळ्यांनी हत्यारं घेतली, कारण तिथं सहज जाणं सोपं नाही आहे. मग पूर्ण गाव एकत्रित झालं, अनेक लोक एकत्रित झाले, अनेक हत्यारं घेतली आणि मग त्या डोंगरावर दिवसा चढण्याचा प्रयत्न केला. बाबाजी तर आधीच गेले, पोहोचले वरती. आता लोकांना वाटलं की रात्रभर राहिले ते आहे का जिवंत हे पाहण्यासाठी लोक गेले वर. बरं का. वर गेल्यावर सुद्धा त्यांना काय साक्षात्कार झाला की गेल्या त्यांनी पाहिलं की अपंग जनार्दन स्वामी
त्या मंदिराला प्रदक्षिणा करतायत, पण कसं अधांतरी, बर शरीर जमिनीला टेकलेलं नाही. बर हे जे डोळ्यांनी पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या शक्तीचा अनुभव येऊ लागला. बरोबर. त्यानंतर तिथं वरती गेल्यानंतर त्या काहीच नाही, खायला नाही, काही नाही. हो. यांना भूक लागली, गावकऱ्यांना, जातेगावच्या लोकांना. मग बाबाजींना त्यांनी सांगितलं आम्हाला काय करायचं. तर बाबाजींनी पिशवीतून 4च खारका काढून ठेवल्या. हा होते लोक शेकडो. हा 4 खारका कशा खायच्या? बरोबर. लोकांना तो प्रश्न पडला. तर बाबाजींनी आज्ञा केली, तुम्ही सुरू तर करा. मग व्यक्तीनं खारीक उचलली हा की तिथं दुसरी खारीक तयार राहायची. अच्छा. संपूर्ण शेकडो लोक खारका खाऊ खाऊ थकले, पण 4 खारका जशाच्या तशा होत्या. वा. असे दिव्य साक्षात्कार अनेक आहेत. म्हणजे भरपूर साक्षात्कार त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी लोकांना दाखवले. बरं, त्यांनी हे सुद्धा दाखवलं की मीच हे मंदिर मागच्या जन्मात बांधलेलं आहे. हा ह्याची त्यांनी प्रचिती त्यांना दिली बरं का. बर त्यांना सांगितलं की मला हे मंदिर बांधायचा आदेश देवाचा आहे. तर लोक मानायला तयार नव्हते. मग बाबाजींनी सांगितलं, मी जिथं सांगेन त्या ठिकाणी तुम्ही खोदकाम करा. मी मागच्या जन्मात इथं बांधकामाचं साहित्य ठेवलेलं आहे, हा ते तुम्हाला सापडेल. बघा काय दिव्य शक्ती होती. बरोबर. मग लोकांनी सांगितल्याप्रमाणे खोदकाम केलं, तर बरोबर त्या ठिकाणी ओळंबा, थापी, जे काही बांधकामाचं साहित्य असतं ते सगळं सापडलं. ते आजही आहे आपल्याकडे बरं का. त्या साहित्य आजही आपण जपून ठेवलेलं आहे. बर. तर हे साधी गोष्ट नव्हती. अशी खूप चमत्कार, साक्षात्कार, ज्याला जे म्हणायचं ते आम्ही तर साक्षात्कार म्हणतो, हो. पण असे साक्षात्कार अनेकांना दिल्यामुळं मग लोकांची तिथं रेलचेल झाली, वाढली. बहुतांशी बरेच लोक त्या ठिकाणी येऊ लागले, दर्शनाला आले. आलेल्या लोकांना अनुभव येऊ लागले. बाबाजींकडे गेल्यानंतर आपल्या अडचणी दूर होऊ लागल्या, बरोबर. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ लागले. केवळ दर्शनाने अनुभव येऊ लागले, त्यांच्या प्रसादाने अनुभव येऊ लागले. असे अनेक चर्चा मग पंचक्रोशीमध्ये चालू झाल्या. हा ती जे जातेगाव गाव आहे ना, ते 3 जिल्ह्यांचं सेंटर आहे अच्छा. बरं का. नाशिक, संभाजीनगर आणि जळगाव, ओके. तिन्हीचं तो मध्ये आहे, सेंटर पॉइंट आहे. तर त्या ठिकाणी त्या तिन्ही जिल्ह्यातल्या लोकांची आता वर्दळ सुरू झाली. मग त्या ठिकाणी तर असे दिव्य अनुभव आहेत. आता तुम्हाला वेळ असेल तर मी सांगेन की बरं का, 60 वर्षाच्या बाईला मूल होतं का? हे शक्य आहे का? सायन्स सुद्धा मान्य करणार नाही. पण जगद्गुरु जनार्दन स्वामींची शक्ती इतकी मोठी आहे की झालं असं एक दिवस की डोंगरावर सासूबाई सुनेला घेऊन गेली. हा सूनबाईला मूल होत नाही म्हणून. सूनबाईला बरेच वर्ष झाले, लग्न झालं पण मूल नाही. साहजिक आहे. सासूबाईंना श्रद्धा होती जनार्दन स्वामींवर. मग त्यांचा प्रसाद घ्यावा, आशीर्वाद घ्यावा म्हणून सूनबाईला नेलं. बरोबर. सूनबाई होती एज्युकेटेड, तिला या गोष्टीवर विश्वास नव्हता. मग सासूबाई तिथं वरती गेल्यानंतर पदर पसरून तिनं दुरून बाबाजींचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली की बाबाजी, सूनबाईला संतती व्हावी. तर बाबाजींकडे नागाबाबांनी दिलेलं एक वरदान आहे, ते म्हणजे भस्म. बरं, विभूती ज्याला म्हणतात. बरोबर. तर त्या विभूतीचे खूप लोकांना अनुभव येतात. तर त्या बाईने विभूती सासूबाईंनी बाबाजींकडे पाठवली. बाबाजींनी ती हात लावून मंत्रून दिली. मंत्रांचं सामर्थ्य असतं ते. तर ते भस्म घेतलं त्या सासूबाईंनी आणि घरी गेली. घरी गेल्यावर सुनबाईला सांगितलं की बेटा, तू हे बाबांचं भस्म प्रसाद खा, तुला नक्की संतती होईल. तर त्या सुनबाईने काय करावं, तिनं ते भस्म हातात दिलेलं फेकून दिलं खाली. ते म्हणे, असं भस्माने काय मुलं होतात का म्हणे. आता सासूबाईला मात्र माहिती होतं बाबाजींच्या भस्माचा काय प्रताप आहे, श्रद्धा होती. तर मग ती जमिनीवर खाली पडलेलं भस्म पाहावं, तिला पाहायला जरा बरं वाटलं. बरं नाही. मग 60 वर्षाच्या सासूबाईनं ते भस्म खाली पडलेलं खाल्लं. तर त्या वयामध्ये त्या सासूबाईला दिवस गेले. बापरे. आणि तिचा मुलगा आज मला वाटतं 45-50 वर्षाचा असेल. तो आजही वैजापूर तालुक्यात तुम्ही पाहू शकता. बर तेव्हाच. तर असे दिव्य साक्षात्कार बाबाजीने दिलेले आहेत, खूप आहेत. म्हणजे सांगायला कितीतरी वेळ लागेल बरं का. तर असे दिव्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या लीला खूप लोकांच्या अनुभवाचे आहेत. आजही ते नसताना सुद्धा लोकांना त्यांची प्रचिती येते. विद्यमान बाबाजी जे त्यांचे उत्तराधिकारी आहेत, जे त्यांच्या गादीवर बसलेले आहे,
त्यांच्याही माध्यमातून असं घटना घडलेली. आता तुम्ही पाहू शकता नाशिकमध्ये सिडकोमध्ये, बर बघा सिडकोमध्ये लोखंडे ताई म्हणून आहेत. हम्म. त्यांना लग्न होऊन 40 वर्षापेक्षा जास्त झाले. हा 40 बरं का, तरी सुद्धा मूल बाळ नव्हतं. हम्म. बाबाजींचा प्रसाद त्या ताईने खाल्ला, श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला आणि चमत्कार काय मग, तसंच 60 वर्षाच्या वयामध्ये लोखंडे ताईला बाळ झालेलं आहे. तो मुलगा आता 6-7 वर्षाचा आहे. बर तुम्ही त्यांना भेटू शकता, विचारू हा, शकता. हा. तर हे जे म्हणतात ना, जिथं सायन्स काही करू शकत नाही तिथं भगवंताची शक्ती काम करते. खरं श्रद्धेचं फळ आहे. प्रत्येकाला गुण येतो असं नाही, पण तुम्ही जर श्रद्धा ठेवली तर ते नक्की येणार. ते तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. ते तर देव आहेत. तुम्ही जशी श्रद्धा ठेवाल, जसा भाव तसा देव. हा बरं, जया जैसा भाव तया तैसा अनुभव. मग तुम्ही बाबाजींवर जर श्रद्धा जर ठेवली तर तुम्हाला तसे अनुभव येतात. मला स्वतःलाही अनेक अनुभव तसे आलेले आहेत. आलेलं. आणि बाबाजी हे परब्रह्म आहेत, हा भाव आमचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहतो. हा जनार्दन स्वामी असतील किंवा विद्यमान शांतिगिरी महाराज असतील, तर ते त्यांना तुम्ही जर परब्रह्म समजून जर त्यांची सेवा केली, त्यांचं ऐकलं, तर नक्की तुम्हाला दैवी अनुभव देत असतो. बर असं हे समाजकार्य जे आहे ना, ते तेव्हापासून चालू झालेलं आहे. 1964 मध्ये बाबाजी जातेगावला गेले, हा तेव्हापासून समाजकार्य सुरू झालं आणि मग लाखो लोकांना जगद्गुरू जनार्दन स्वामींनी अनुभव दिले. आणि मग ह्या जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी त्यांनी 5 मुख्य परंपरा दिल्या. बर जनार्दन स्वामींचं खूप मोठं कार्य जगासाठी आहे, अजून ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, हो तुकाराम महाराजांनी गाथा दिली, तसं जगद्गुरू जनार्दन स्वामींनी विधी, नित्यनेम विधी, अच्छा जिचं खूप मोठं महत्व आहे. तो आहे. तर तेही मी तुम्हाला सांगेन आज. त्याच्याबरोबर 5 परंपरा दिल्या. हा ज्या 5 मुख्य परंपरा आहेत ते जनकल्याणासाठी आहेत. बर ते दुसरं वरदान आहे. पहिलं वरदान नित्यनेम विधीचं आहे. दुसरं वरदान 5 परंपरा आहेत: अनुष्ठान, श्रमदान, गुरुकुल, गोसेवा आणि कृषी व ऋषी सेवा. वा. ह्या 5 मुख्य परंपरा आहेत, ज्यांच्या माध्यमातून जोही या परंपरेत येईल त्याच्या जीवनामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. बर तो नक्कीच चांगल्या मार्गावर जाईल, भक्ती मार्गात प्रोग्रेस करेल आणि देवाच्या मार्गावर तो राहील. बर असं त्याचं महिमा आहे ह्या 5ही परंपरांचं. आणि तिसरं जे वरदान जनार्दन स्वामींचं आहे ते म्हणजे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज. हा हे सुद्धा त्यांचंच वरदान आहे. का असं म्हणतोय मी, कारण शांतिगिरी महाराज जे होते ते जनार्दन स्वामींकडे का आणले गेले होते, की त्यांची दृष्टी नाही म्हणून आणले होते. हा ते आंधळे झाले होते. बर 10वीत असताना 16 वर्षाचा बालक, नाशिक जिल्ह्यामध्ये लाखलगावचा एक बालक, ज्याची दृष्टी गेली, 6-7 महिने त्यांना दृष्टीच नव्हती, आंधळे होते. सगळे डॉक्टर जे हॉस्पिटलमध्ये पण त्यांची ट्रीटमेंट झाली आणि ती दृष्टी काही आली नाही. बर म्हणून मग लाखलगावमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, तिथे जनार्दन स्वामी आहेत, त्यांच्याकडे या बालकाला दाखवा. आणि त्यानुसार शांतिगिरी महाराज, जे आता शांतिगिरी महाराज आपण म्हणतो, हो तेव्हा त्यांचं नाव बाबू होतं. अच्छा हा बरं का, बाबूला नेण्यात आलं. तिथं त्र्यंबकेश्वरमध्ये ते गेल्यानंतर जनार्दन स्वामींच्या पुढे नेलं. तेव्हा बाबाजी पालखीत होते, कारण दोन्ही पाय आधू असल्यामुळे ते पालखीत बसायचे. मग पाहिल्या आता ते तर सिद्ध होते, शिवावतारी होते. त्यांनी पाहिल्या त्या बालकाला पाहिल्या काय म्हटले, तू आंधळा मी लंगडा, जोडी चांगली जमेल. मग काय संकेत असतात, तर त्यांनी सांगितलं या मुलाला तुम्हाला इथंच ठेवावं लागेल म्हणले. जनार्दन स्वामींनी त्यांच्या आईवडिलांना काय सांगितलं, या मुलाला तुम्हाला इथंच ठेवावं लागेल. आता आईवडिलांचं प्रेम काही ऐकायला तयार नाही. त्यांनी नेलं परत. पण मुलाला आंधळा किती दिवस ठेवायचा. बरोबर. लोकांनी सांगितलं तुम्ही बाबांचं ऐका, ते काही साधारण व्यक्ती नाही आहेत, त्याला ठेवा तिथे, त्याला नक्की दृष्टी येईल. परत आणून त्याला सोडलं, त्या मुलाला आश्रमामध्ये सोडलं. आश्रमामध्ये काही दिवसातच बरं का, बाबाजींनी त्या बालकाला पुढे बसवलं. भस्म जो विभूती त्यांच्या कपाळाला लावली आणि पुढे बसलेला त्या बालकाला बाबाजी बोलले, बेटा किती बोट आहेत. हे आशीर्वादाचा हात पण होता आणि विचारलं किती बोट आहेत. तो आंधळा बालक एका सेकंदात म्हणाला की बाबाजी 5 बोट आहेत.
ही दिव्य दृष्टी त्यांनी त्या बालकाला दिली. त्या दिवसापासून त्यांना दिसायला लागलं. आणि असा चमत्कार की काही महिन्यानंतर आई वडिलांना राहवलं नाही, त्यांनी परत नेलं बरं का. डोळे आल्यानंतर परत नेलं तर तिकडे गेले की दृष्टी जायची. अच्छा. हा चमत्कार पण आहे. कारण त्यांच्यासाठीच देवाने बनवलं असं काही त्याचा अर्थ निघतो. मग परत त्यांना सोडून दिलं. मग आई वडिलांनी काही परत फेर केलं नाही. आणि परमपूज्य विद्यमान बाबाजी हे जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेत अखंड लागले पाहिजे. त्यांना परत काही घरचं मोह राहिला नाही. कारण ती जी कृपा झाली सद्गुरूंची तितकी दिव्य होती की वडील वारले तरी त्यांना घरी जाण्याची इच्छा झाली नाही, गेले नाही. वडिलांचा मृतदेह आश्रमाच्या गेटवर आणण्यात आलं आणि बाबाजींनी सांगितलं तुम्ही वडिलांचं शेवटचं दर्शन घ्या. इतके विरक्त त्या वयामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींचे शिष्य विद्यमान शांतिगिरी महाराज होते. अशी खूप मग त्यांची सेवा झाली. इतकी सेवा त्यांनी केली. या जगामध्ये असं काही पाहायला मिळत नाही. गुरु शिष्य परंपरेमध्ये जसं हनुमंतरायांनी श्रीरामांची सेवा केली तसं शांतिगिरी महाराजांनी जनार्दन स्वामींची सेवा केली. कारण जनार्दन स्वामी अपंग होते. मग त्या बालकाला इतकी विरक्ती निर्माण झाली होती. त्यांनी सेवेमध्ये खूप स्वतःला वाहून घेतलं. जसं हनुमंतरायाने श्रीरामांची सेवा केली तशी भक्ती आमच्या विद्यमान बाबाजींनी जनार्दन स्वामींची केली. कारण जनार्दन स्वामी दोन्ही पायाने अपंग होते. त्यांना पूर्ण सेवा म्हणजे स्नानाची सेवा असेल, उठवण्याची सेवा असेल, त्यांच्या प्रसादाची सेवा असेल, सगळ्या गोष्टी विद्यमान बाबाजींनी शांतिगिरी महाराजांनी केल्या. ते पण कसं केल्या, ते बारदानावर राहायचे. तर बारदानावर पण काही नाही, अंगावर ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, त्याची विदेही अवस्था ज्याला म्हणतात, त्यांना शरीराचं भान राहिलं नव्हतं. इतक्या विदेही अवस्थेमध्ये ते गेले होते. आणि त्या अवस्थेमध्ये मग सद्गुरूंची पूर्ण कृपा होते. आणि तेव्हा सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली तर शिष्य राहत नाही, तो सद्गुरूच बनून जातो. आणि जेव्हा ही स्थिती शांतिगिरी महाराजांची झाली तेव्हा जनार्दन स्वामींनी देह सोडला. जनार्दन स्वामींनी स्वतः मग देह सोडण्याचा निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं. आणि 1989 मध्ये त्यांची समाधी झाली आणि कोपरगावला त्यांची समाधी आहे जनार्दन स्वामींची. आणि त्यांच्या षोडशीच्या दिवशी 25 डिसेंबर 1989 लाखो जनसमुदायासमोर विद्यमान शांतिगिरी महाराजांना उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. आखाडा नियमाप्रमाणे. बघा, जे आमचे पंचदशनाम जुना आखाड्याचे आम्ही शिष्य आम्ही संत मंडळी आहोत. पंचदशनाम जुना आखाड्याचे आम्ही संत आहोत. मग त्या संत परंपरेप्रमाणे पंचदशनाम जुना आखाडा याचे जे मुख्य असतात ते मग त्या गादीवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करतात. तर त्यावेळेस 1989 विद्यमान शांतिगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. आणि त्या दिवसापासून ते बाबाजी म्हणून मग कार्य सांभाळत आहे. 36 वर्ष होतील. आता 36वी पुण्यतिथी येते. तर 36 वर्षामध्ये जे परंपरा जनार्दन स्वामींनी सुरू केल्या होत्या त्याचं विद्यमान बाबाजींनी वटवृक्ष केलंय. खूप मोठ्या प्रमाणात ते वाढले. तेव्हा मोजके लोक अनुष्ठानाला बसायचे, आज लाखो लोक बसतात. तेव्हा 2 गुरुकुल होते, आता 7 ठिकाणी 8 गुरुकुल आहेत. तेव्हा 10-15 आश्रम असतील. आता जवळपास 116 ठिकाणी आपले स्थान आहेत. बापरे. आणि खूप मोठा भक्त परिवार जय बाबाजी भक्त परिवार या नावाने आहे. लाखो लोक शिवभक्तीमध्ये आणली. अनेक संत आपण पाहतो की त्यांच्या विद्वत्तेने लोकांना प्रभावित करतात. आपण बघतो अनेक ठिकाणी त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या विद्वत्तेने, त्यांच्या बोलण्यातून ते लोकांना प्रभावित करतात. परंतु माझे सद्गुरू जे विद्यमान स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत त्यांच्याबद्दल मी एक सांगू इच्छितो की त्यांनी 9 वर्ष अखंड मौन व्रत धरलं. 9 वर्ष एकही शब्द बोलले नाही. 1997 ते 2005 हा काळ त्यांचा मौन व्रताचा. एकही शब्द न बोलता त्यांनी लाखो लोकांना शिष्य बनवलं. लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले. लाखो लोकांना शिवभक्तीत आणलं न बोलता. ही दिव्य शक्ती एखादा सत्पुरुष महापुरुषच करू शकतो. मग बोलून कोणीही प्रभावित करू शकतो, पण न बोलता लाखो लोकांना प्रभावित करणं, त्यांना सेवेला लावणं, निष्काम सेवेत लावणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ते विद्यमान बाबाजी आज आहेत पृथ्वीवर, हे आपलं भाग्य आहे असं मी मानतो. कारण असे महापुरुष पाहायला देखील मिळणं भाग्य आहे.
कारण आज संत ज्ञानेश्वर माऊली यांना पाहायचं म्हणलं तर आपल्याला आज ते सौभाग्य नाही आहे, पण तसेच विद्यमान ते- शांतिगिरी महाराज आहेत. तर मग आपण जनता जनावराला हे सांगू इच्छितो की असे महापुरुष जगात परत परत होत नसतात. हे अवतारी कार्य करायला आलेले आहेत जगामध्ये. मग अशा संतांचं ऐकलं पाहिजे, यांच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे आणि त्यांचा अनुभव जो आहे त्याचा आपण आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. वा. याशी तर महाराज तुम्ही सांगत होतात आता आपण जसं तुम्ही सांगितलं की 5 परंपरा आहेत, तर त्याच्यामध्ये एक अनुष्ठान तुम्ही सांगितलं. तर अनुष्ठान म्हणजे नेमकं काय आणि एक सामान्य व्यक्तीसाठी त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा ते कसं काय त्यांच्या दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी किंवा अनुष्ठान करू शकतं? खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे याचं एका शब्दात उत्तर जर पाहिजे असेल तर त्याचं उत्तर आहे अनुष्ठान. का असं सांगतो की श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आपण जर भागवत ग्रंथातला 11वा स्कंद पाहिला तर त्यामध्ये जनक राजा आणि नवनारायण यांचा संवाद आहे. बर. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरोत्र दुर्मिल चमस्कर भाजन. या नवनारायणांना जनक राजाने 9 प्रश्न विचारले होते. त्यातला पहिला प्रश्न होता की ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे. बर. जो प्रश्न तुम्ही आता मला विचारला तर त्याचं उत्तर जे कवी या नारायणाने दिलं ते उत्तर आहे कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. या श्लोकाचं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सगळे आपली इंद्रिय जे आहेत ते भगवंताकडे लावणे. आणि अनुष्ठान ही जी साधना आहे ते म्हणजे आपले सर्व इंद्रिय देवाकडे लावणे याला म्हणतात अनुष्ठान. बर. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं मन. आपलं पहिलं सगळ्यात पॉवरफुल इंद्रिय आहे मन. 11 इंद्रिय आहेत आपली, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन. तर ते मनाला पहिलं आपण ध्यानात लावायचं, देवाच्या चिंतनात लावायचं. हा झाला पहिला. पायांनी देवालयात जाणं म्हणजे आश्रमाच्या ठिकाणी जाणं, हातांनी पूजा करणं, हातांनी टाळ्या वाजवणं, डोळ्यांनी देवाला पाहणं म्हणजे सद्गुरूंना पाहणं, नाकांनी त्याच्या निर्माल्याचं वास घेणं, मुखाने सतत चिंतन देवाचं नामस्मरण करणं, जिभेनी प्रसाद खाणं, नामस्मरण करणं, कानांनी देवाच्याच कथा ऐकणं, अशा सगळ्या इंद्रियांना देवाकडे लावणे ह्याला म्हणतात अनुष्ठान. तर ह्याला अनेक जे व्रत धरली जातात अनुष्ठान साधनेमध्ये यासाठी अनेक व्रतांचं पालन केलं जातं. बर. पहिलं व्रत आहे ब्रह्मचर्याचं व्रत. हे अनुष्ठान असते 8 दिवसाचं. म्हणजे या रविवारपासून दुसऱ्या रविवारपर्यंत असं समजा, या सोमवारपासून दुसऱ्या सोमवारपर्यंत 1 वीक ते शिबिर असतं आणि ते विशिष्ट मुहूर्तावर असतं. बर. आणि विशिष्ट ठिकाणी असतं. कारण स्थळ, काळ आणि वेळ या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. जर तुम्हाला साधना करायची असेल तर कोणत्या ठिकाणी साधना केली पाहिजे, कोणत्या वेळी केली पाहिजे आणि कोणाच्या समोर केली पाहिजे, हे प्रश्न साधनेमध्ये महत्वाचे असतात. बर. तर या साधनेचे व्रत पहिले आपण ऐकू. व्रत कोणकोणते? पहिला व्रत आहे ब्रह्मचर्याचं व्रत. म्हणजे माता भगिनी असेल किंवा पुरुष असेल त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. बरोबर. त्यांनी एकमेकांना स्पर्श देखील करायचा नाही. म्हणजे पुरुषांनी महिलांना स्पर्श करायचा नाही, महिलांनी पुरुषांना स्पर्श करायचा. हा झाला पहिला. दुसरं मौन व्रत. 8 दिवस मौन व्रतात राहणं. मौन व्रत धरल्यामुळे काय होतं, मनाला संयमाची सवय लागते. बोलायची इच्छा जरी असली तरी बोलायचं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ऑटोमॅटिक चिंतन आतमध्ये सुरू होऊन जातं. मौन व्रतामध्ये चिंतन सुरू होतं. तिसरं जे आहे ते फलाहार. अच्छा. आपण रोज भाजी, भाकर, डाळ, पोळी, भात खातो. बरोबर. तर त्या 8 दिवसात मात्र तुम्हाला फलाहारच मिळेल. तुम्हाला भाजी, भाकर वगैरे काय भेटणार नाही. फलाहार म्हणजे भगर, साबुदाणाची खिचडी हे बनवलं जाईल आणि तो प्रसाद म्हणून तुम्हाला दिला जाईल. चौथे जे आहे ते ब्रह्ममुहूर्तावर उठणं व्रत. 4 वाजता उठणं आहे. लवकर झोपे लवकर उठे त्या आरोग्य संपदा भेटे. मग ब्रह्ममुहूर्तावर आपण उठवायचं 4 वाजता आणि थंड पाण्याने आंघोळ करायची. थंड पाणी आपल्या आरोग्याला चांगलं असतं. 4 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून 5 वाजता नित्यनेम विधीसाठी उपस्थित राहणं. जे वेद मंत्रांचं पठण आहे ते 5 ते 5:35 पर्यंत 35 मिनिटं चालतं.
ते शेड्यूल आहे, पूर्ण 8 दिवसाचं शेड्यूल आहे. ही साधना अत्यंत पॉवरफुल आहे. कोणताही प्रकारचा माणूस असो त्याच्यात चांगले बदल दिसतात. वा. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला कारण त्यांनी रामनामाचं अनुष्ठान केलं. हा, खरं. हे एक उदाहरण तुम्हाला देतो. तशा आपल्या ह्या कलियुगामध्ये सुद्धा आम्ही लाखो लोकांना पाहिलेलं आहे की जे समाजामध्ये अनेक त्यांना नावं ठेवायची, निंदा करायची, व्यसनी होते, दारू प्यायचे, म्हणजे अनेक दुर्गुण त्यांच्यामध्ये होते. पण जेव्हा ते अनुष्ठान परंपरेत आले तर ते सद्ग्रस्त झालेले आहेत, आज सज्जन आहेत, समाजामध्ये वंदनीय झालेत. अशी उदाहरणं आमच्या भक्त परिवारात आहेत. तर असा बदल जो या अनुष्ठान साधनेने होतो तो दिव्य दैवी शक्तीने होतो. कारण अधिष्ठान हे जगद्गुरु जनार्दन स्वामींचं आहे. अनुष्ठान हे फक्त जनार्दन स्वामींच्या परंपरेत आपल्याला पाहायला मिळतं. पण हे सगळे व्रत जे आहेत, जसं अजूनही व्रत आहेत, बारदानावरच बसणं, बारदानावरच झोपणं, गादीवर झोपणं नाही, अनवाणी राहणं, चप्पल घालणं नाही, पवित्र वस्त्रांमध्ये राहणं आणि एकाच ठिकाणी राहणं, म्हणजे तुम्हाला ती शिव ओलांडता येत नाही. आणि सतत देवाचं चिंतनच करत राहणं, असं 1 वीकचा तो प्रोग्राम आहे. शेड्यूल फिक्स असतं त्याचं. पहाटे 4 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत तुमचं पूर्ण टाइम टेबल आहे. 10 ते 4 फक्त विश्रांती, तसंच पूर्ण कोर्स आहे तो. तर असा मेडिटेशनचा जो, ज्याला इंग्लिशमध्ये मेडिटेशन म्हणूया, त्याला मराठी अनुष्ठान म्हणतात. आणि हे अनुष्ठान आधी ऋषी मुनी लोकच फक्त करायचे. तपश्चर्या ज्याला म्हणू, जप तप अनुष्ठान करीती ऋषी मुनी जन. याच्यात जन शब्द जनार्दन स्वामींनी बरोबर धरला. आणि ऋषी मुनी जे आधी करायचे ते जनता जनार्दनाला त्यांनी संधी दिली. आणि ते जनता जनार्दनाचं कल्याणाचं साधन झालेलं आहे. कारण आम्ही आता खूप मोठे मोठे अनुभव या अनुष्ठान साधनेमध्ये पाहिलेले आहेत की म्हणजे एकदम वाया गेलेला माणूस सुद्धा आज अनुष्ठान केल्याने सज्जन बनलेला आहे. म्हणून आजच्या पिढीला तर हे अत्यंत आवश्यक आहे. कारण सांगतो, आता मनुष्य जन्म कशासाठी देवाने दिला हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. मनुष्य जन्म हा मौज मजा करण्यासाठी दिलेला नाहीये. मनुष्य जन्म ईश्वर प्राप्तीसाठी देवाने दिलेला आहे. कारण देवानी जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा 84 लाख प्रकारची शरीर तयार केली. या सृष्टीमध्ये 84 लाख प्रकारचे शरीर आहे, त्याला ग्रंथ प्रमाण आहे. बरोबर. आता त्याच्यातही म्हणजे काही लोक शंका घेत असतील तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो की व्हॉट वी शुड बिलीव्ह हे महत्वाचं आहे. यू शुड बिलीव्ह ऑन द स्क्रिप्चर्स विच आर रिटन बाय गॉडली पीपल, नॉट कॉमन मॅन. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जे लिहिलं त्याच्यावर विश्वास ठेवा. बरोबर. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी जे लिहिलं त्याच्यावर विश्वास ठेवा. भगवान श्रीकृष्णाने जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही कादंबऱ्या वगैरे वाचून आपली धर्माबद्दल देवाबद्दल काही समजून घेऊ नका. कारण ते आत्मसाक्षात्कारी संत होते आणि त्यांच्या मुखातून ब्रह्मच बोलत होता. ती कधीच खोटं ठरणार नाहीये. खरंय. म्हणून आपण त्या ग्रंथांवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या ग्रंथांमध्ये हे वर्णन आहे, भागवत ग्रंथामध्ये हे वर्णन आहे की 84 लाख प्रकारचे शरीर आहेत. आणि ते सर्व शरीर निर्माण केल्यानंतर देवाला आश्चर्य वाटलं की ह्यातलं एकही शरीर माझी शक्ती अनुभवू शकत नाही. म्हणजे देवाची जी ब्रह्मांडात व्यापलेली शक्ती आहे त्याची अनुभूती घेण्याचा अधिकार कोणत्याच शरीराला दिसला नाही. म्हणून देवानी एक असं शरीर स्पेशली तयार केलं ज्याच्यामध्ये हे वरदान देवानी टाकलं की ह्या शरीरामध्ये जर प्रयत्न केले तर तो ब्रह्मांडात व्यापलेल्या त्या शक्तीची अनुभूती घेऊ शकतो. आणि त्या शरीराचं नाव आहे मनुष्य शरीर. अच्छा. बर. मग मनुष्य शरीराचं मुख्य उद्दिष्ट, पर्पज, ज्या पर्पज साठी देवाने ते तयार केलेलं आहे, दॅट इज एक्सपिरियन्सिंग गॉड. बरं का, आत्मा, सेल्फ रिअलायझेशन, ह्याच्यासाठी हे शरीर आहे. खरं. परंतु माणूस त्याला ते म्हणजे ते समजलेलंच नाहीये. पहिली गोष्ट, बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाहीये. तर ग्रंथ त्याला प्रमाण आहेत की ईश्वर प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, सेल्फ रिअलायझेशन ह्याच्यासाठीच आपल्याला हे जन्म दिलेला आहे. मौज मजा करण्यासाठी इतर सर्व शरीर दिलेले. आता मग लोक म्हणतील की मग आम्ही काही संन्यासी व्हायचं का, विरक्त राहायचं का, आम्ही लग्न करायचं नाही का, असे प्रश्न पण काही लोकांना येऊ शकतात. आम्ही तेही सांगू इच्छितो की आपण असं म्हणत नाहीये. बघा, प्रपंचात राहून सुद्धा संत एकनाथ महाराजांनी उच्चांक गाठला, संत तुकाराम महाराजांनी उच्चांक गाठला,
मनुष्य देहाचं सार्थक केलं, ते आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजे की परमार्थ सुद्धा करता येतो प्रपंचात राहून. मग प्रत्येकाने ते केलं पाहिजे. त्यांनी काय केलं, प्रपंचात राहून सुद्धा सतत मन मात्र देवाशी कनेक्टेड ठेवलं. तनाने संसारात आहात, तनाने प्रपंचात आहात, पण मनाने ईश्वर चिंतनात राहायला पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण मनुष्य शरीर त्याच्यासाठी दिलेलं आहे. पण मग लोक म्हणतात मग हे मनाला ह्या गोष्टी आवडतात, मग काय करायचं. आम्हाला वाटतं की आम्ही देवाचं चिंतन करावं, देवाची भक्ती करावी, पण हे मन काय आवडत नाही. अशा अनेकांचे प्रॉब्लेम्स आहेत बरं का. म्हणजे इच्छा असताना सुद्धा ते नामस्मरण करू शकत नाहीत. बरोबर. इच्छा असताना सुद्धा ते भक्ती मार्गामध्ये प्रोग्रेस करू शकत नाहीत, कारण त्यांचं मन कंट्रोल होत नाही. अनेक वासनांच्या आहारी त्यांचं मन जातं. तर तेही स्वाभाविक आहे, ते काही अडचण नाही. कारण सांगतो, आपलं मन जे आहे ते करोडो वर्षांपासून आपल्यासोबत आहे. बरोबर. हे शरीर मात्र ह्या जन्माचं आहे. शरीर आपला सोबती 70-80 वर्ष राहतो, 90 वर्ष राहील, जसं त्याची आयुष्य असेल त्याप्रमाणे. त्यानंतर त्याला जाळून टाकलं जाईल, नाही तर पुरून टाकलं जाईल. तर हा शरीर जे आहे ते काही वर्षांचं सोबती आहे. पण आपल्या आत बसलेलं जे मन आहे ते मन मात्र या 70-80 वर्षाचं नाही आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. हे आपलं करोडो वर्षांचं सोबती आहे. पण ज्या गोष्टी आपल्याला मागच्या जन्मात आवडत होत्या, ते कोणत्या तरी शरीरात का असे ना, त्या गोष्टी ह्याही जन्मात आवडणार आहेत. अगदी बरोबर. आता मग 84 लाख शरीरांमध्ये आपण जेव्हा फिरतो, हा जीव जेव्हा फिरतोय, तर त्या शरीरांमध्ये त्यांनी आहार, निद्रा, भय, मैथुन या 4च गोष्टी केलेल्या आहेत. खरं. आणि करोडो वर्ष केलेल्या आहेत. मग स्वाभाविकपणे ते आवडणारच. आहार आवडणार, निद्रा आवडणार, सुरक्षा आवडणार आणि मैथुनी आवडणार. बरोबर. हे स्वाभाविक आहे. परंतु मनुष्य शरीर मात्र देवाने त्यासाठी दिलेलं नाही, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 84 लाख प्रकारच्या शरीरामध्ये आपण ते मौज मजा केलेली आहे. आणि तेच मन आज ह्या शरीरात आलेलं आहे, म्हणून आपल्याला त्या सवयी आहेत. करेक्ट. म्हणून आपल्याला त्या आवडतात, त्या वासना आवडतात, मन त्यामागे लगेच पळतो. तर हे काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपल्याला ही जाणीव पाहिजे की आपण जे 84 लाख प्रकारच्या शरीरामध्ये केलंय, ते जर ह्या शरीरात सुद्धा जर केलं, तर मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहील. अगदी बरोबर. देवाने हे शरीर तर त्यासाठी दिलेलं नाही. देवाने मनुष्य शरीर मन निग्रहासाठी दिलेलं आहे, मनोरंजनासाठी नाही. देवाने हे शरीर इंद्रिय संयमासाठी दिलेलं आहे, इंद्रिय तृप्तीसाठी नाही. हे शरीर विषय त्यागांसाठी दिलेलं आहे, विषय भोगांसाठी नाही. त्यामुळे मोक्ष प्राप्ती आपला उद्देश असला पाहिजे, कारण मनुष्य जन्म हा फार दुर्लभ आहे. पुण्य आणि पाप समसमान झाल्याशिवाय हे शरीर आपल्याला प्राप्त होत नाही. पुण्य जास्त झालं की आपण स्वर्ग लोकात जातो, पाप जास्त झालं की नरक लोकात जातो. म्हणजे कधीतरी एकदा भेटलेलं जन्म आहे. करेक्ट. कधीतरी एकदा क्वचित अकस्मात आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. म्हणून देव भागवत ग्रंथामध्ये सुंदर ओळी आहे, पुढती नरदेहाची प्राप्ती होईल येथ नाही युक्ती, यालागी सांडुनी विषय आसक्ती, भावे श्रीपती भजावा. म्हणजे देव म्हणतो की तू वासनांच्या पाठीमागे नको लागूस, विषय वासनांमध्ये गुरफटलास तर मग परत जनावरांच्या जन्माला तुला जावं लागेल. हा मनुष्य जन्म फार भाग्याने प्राप्त झाला, तर तू आता विषय वासनांचा त्याग कर आणि श्रीपती म्हणजे भगवंताचं भजन कर आणि या जन्माचं सार्थक करून घे. कारण या शरीरामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंतच या देवाची प्राप्ती होऊ शकते. जर हे शरीर गेलं आणि तुम्हाला जनावराचं शरीर भेटलं, तुम्हाला गोमातामध्ये जन्माला आले, कुत्र्यामध्ये बांजरामध्ये गेले, त्या जन्मामध्ये देवाची प्राप्ती होणार नाही. हे शक्य नाही. फक्त मनुष्य शरीरातच ते वरदान आहे. म्हणून ह्या शरीराचा उपयोग आपण ईश्वर प्राप्तीसाठी म्हणजेच भक्तीसाठी केला पाहिजे, हा मुद्दा आहे. तर आपण ह्या अनुष्ठान परंपरेबद्दल बोलत होतो, तर ही अनुष्ठान परंपरा ही करायला लावते. ईश्वर प्राप्ती अनुष्ठान केल्याशिवाय होणारच नाही. मनुष्य जन्माला आले तर तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे.
तर तपेविन दैवत म्हणजे अनुष्ठान केल्याशिवाय तुम्हाला देवप्राप्ती होणार नाही. होणार. मग अनुष्ठान करावंच लागेल. Correct. कारण सगळे इंद्रिय जोपर्यंत तुम्ही देवाकडे लावणार नाही तोपर्यंत तुमच्या मनातल्या वासना संपणार नाहीत. मनातल्या वासना जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तो हृदयात बसलेला परब्रह्म आपल्याला दिसणारच नाही, अनुभवाला येणारच नाही. म्हणून हाच मार्ग आहे. म्हणजे मनुष्य जन्म सार्थक करायचा असेल तर अनुष्ठान करावंच लागणार. हे सगळ्यांसाठी आहे. कोणतं धर्म याला अपवाद नाही बरं का. इस्लाम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, सगळ्यांनी अनुष्ठान केलं पाहिजे. बरं का. याच्यात कोणताही भेदभाव नाहीये. कारण त्यांनाही मनुष्य शरीर भेटलेलं आहे. बरोबर. त्यांनाही मनुष्य शरीर भेटलेलं आहे. आणि ईश्वर प्राप्ती म्हणजे काय हे जर अजून तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर, कारण लोक म्हणतील काय करायचं देवाची प्राप्ती करून, मी सुखी आहे असे म्हणणारे लोक बरं का. त्यामुळे आम्ही चांगलं आहोत, आम्ही हमदो हमारे तो मध्ये मजेशीर आहोत. मग कशाला त्या तपश्चर्येमध्ये, कशाला अनुष्ठानामध्ये राहायचं. तर त्याचंही उत्तर ऐकायचं आहे की आपण ज्याला सुख म्हणतोय ते खरं सुख आहे का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कारण अंबानी समजा एक उदाहरण घेतलं, ज्यांनी लग्नाला 5,000 कोटी रुपये खर्च केले, तो सुखी आहे का? नाही. त्याच्या मुलाला रोग आहे, तो सुखी नाहीये. त्यालाही अनेक टेन्शन्स आहेत, तो सुखी नाहीये. मग पूर्ण सुखी कोणी आहे का या जगात? कोणीच नाही. कोणीच नाही. रामदास स्वामींनी ते सांगितले की किती शोधलं तरी या जगात असा कोणीच नाहीये जो पूर्णपणे सुखी आहे. करेक्ट. बरोबर. कारण सांग, कारण आपल्याला प्रमुख 4 दुःख आहेत जे जगातल्या कोणत्याही माणसाला सुटलेले नाहीत. या जगामध्ये जोही जन्माला आला त्याला 4 दुःख कंपल्सरी आहेत. बर. जन्म मृत्यू जरा रोगे पीडितम कर्मबंधने. पहिलं दुःख आहे मृत्यूचं दुःख. कोणाला आवडतं का मृत्यू? नाही. मरणार सगळेच आहेत, सगळे मरणार आहेत, पण आपल्याला मृत्यू आवडत नाही. त्याचं दुःख आहे. रोग दुसरं दुःख, कोणालाही आवडत नाही, पण शरीर आहे म्हणजे रोग आहे. तिसरं म्हातारपण. कोणी थांबू शकलं का? नाही. मायकल जॅक्सन थांबू शकला नाही. कितीतरी लोकांनी प्रयत्न केले तरी म्हातारपण थांबू शकले नाही. ते दुःख आहे की नाही. जन्म मृत्यू जरा रोग आहे. आणि चौथं दुःख आहे जन्माचं. जन्माचं सुद्धा दुःख आहे बरं का. आपण कधी गर्भ सुख म्हणत नाही, गर्भवास म्हणतो. कारण गर्भात राहणं हे काही आनंदाची गोष्ट नाही. 9 महिने उलट राहणं छोट्याशा आईच्या पोटामध्ये आणि तिच्या मलमूत्रांमध्ये, लक्षात घ्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं रक्त, मल, मूत्र, खूप यातना त्या जीवाला भोगाव्या लागतात. लहान बाळाला खूप यातना भोगाव्या लागतात. तेव्हाच तो देवाला प्रार्थना करतो की मला ह्या नरकातून काढ बाहेर. आणि तेव्हा तो देवाला शब्द देतो की मी येथून बाहेर पडल्यावर तुझंच चिंतन करेल. अच्छा. पण तो जसा बाहेर निघतो तसं तो विसरतो. तो देवाला विसरून जातो आणि मायेच्या प्रभावाने तो देवाची भक्ती करत नाही. तर हे सत्य आहे की आपण ह्या 4 दुःखांना बळी पडलेलो आहोत. जन्म मृत्यू जरा रोगे. नेहमी आपल्याला ह्या दुःखांमध्ये भोग भोगावे लागतात. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयनम. शंकराचार्यांचं वाक्य आहे. आपण परत परत जन्म घेतोय, परत परत मरतोय. वासना शिल्लक राहिली, परत जन्म घेणार, परत दुःख भोगणार, परत रोग होणार, परत मृत्यू होणार, परत म्हातारपण होणार. हा राड गाडगाचं चित्र चालू आहे. म्हणून संत लोक काय म्हणतात, तू किती दिवस हे दुःख भोगणार आहेत? तू मनुष्य जन्माला आलायस हे दुःख संपवण्यासाठी आलायस. करेक्ट. जन्म मृत्यू जरा रोगाला तोडण्यासाठी आलेला आहेस. तू याच्यात अडकण्यासाठी आलेला नाहीये. म्हणून वासनांना शून्य कर आणि या 4ही दुःखांना परमनंटली डिस्ट्रॉय कर. बर. म्हणजे मोक्ष प्राप्ती. आणि तिथं दुःख नावाची गोष्ट नाहीये. देवाजवळ दुःख नावाची गोष्ट नाहीये, कारण तो सच्चिदानंद आहे. बरोबर. सच्चिदानंद पण नावच काय त्याचं, सच्चित आनंद. जिथं दुःख नावाची गोष्टच नाहीये. मग एकदा तुम्ही देवाला प्राप्त केलं, त्याची अनुभूती घेतली, तर तुम्ही सगळे दुःख संपवून टाकले. परत तुम्हाला शरीराचे दुःख भोगावे लागणार नाही. करेक्ट. त्यालाच म्हणतात मोक्ष. मग इतकं जर देवाने सांगितलेलं की ह्या शरीराचं पर्पज हे आहे, तर आपण ते सोडून मात्र सगळे उद्योग
करत राहतो. तर इथं कुठेतरी आपल्याला निदान जाणीव पाहिजे की मी कशासाठी जन्माला आलो, देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो, हे आपल्याला जाणीव तरी पाहिजे. कारण इतकं सहजासहजी मन परिवर्तन होणं सोपं नाही. परंतु जाणीव जर असली तर नक्की मग कोणता तरी महापुरुष आपल्याला जर भेटला तर नक्की त्याच्या जीवनामध्ये त्या मार्गाने वाटचाल होते. मग आता आणखी एक प्रश्न लोक विचारू शकतात बरं का, की हे दुःख जर नष्ट करायचे आहे आणि देवाकडे जायचं आहे, ते शरीरामुळे दुःख आहेत. बरोबर. शरीर नसलं असतं तर दुःख नसले असते. बरोबर ना. शरीर आहे म्हणून जन्म आहे, मृत्यू आहे, रोग आहे आणि म्हातारपण आहे. मग ते शरीराचाच त्याग करून टाकला तर मिळेल का देव? म्हणजे आत्महत्या करायची का? नाही. हे देवाने अशी दुहेरी तलवार इथं वापरलेली आहे. जसं चाकू चांगल्या पर्पजसाठी वापरला तर चांगली भाजी बनवून खाता येते, आणि त्याच चाकून एखाद्याचा खून करता येतो. करेक्ट. चाकू एकच आहे, तसं शरीर एकच आहे. त्याचा जर तुम्ही भक्तीसाठी वापर केला तर देवाची प्राप्ती होईल, आणि त्याची जर विषय भोगांसाठी वापर केला तर नरकात जा, दुसऱ्या जनावरांच्या शरीरात जा. चॉईस इज युअर्स. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन तुम्ही काय करायला पाहिजे, तर आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे, न की वासना वाढवून जनावरांच्या शरीरात गेलं पाहिजे. 100% या जन्मात जर तुम्ही देवाचं भक्ती केली नाही, चिंतन केलं नाही, अनुष्ठान केलं नाही, तर पुढचा जन्म मनुष्य भेटणार नाही. ही ग्रंथामध्ये वर्णन आहे, भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मग आता पुढचा जन्म तुम्हाला जर मनुष्य जन्मात यायचा असेल तर अनुष्ठान करा. त्याची संधी आम्ही देतो आपल्याला. कारण आता त्याबद्दल थोडं सांगा. कारण आता जे मी सांगितलं ते स्थळ, काळ आणि वेळ. तर वर्षामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींनी काही परंपरा आधीपासूनच चालू केलेल्या आहेत. अनुष्ठान कधी कधी करतात. गुढीपाडवा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पहिला दिवस वर्षाचा. त्या दिवशी त्या जातेगावच्या डोंगरावर पहिलं अनुष्ठान सुरू झालं. अनुष्ठान ही परंपरा सुरू झाली जातेगावला. 5च व्यक्तींना बाबाजींनी अनुष्ठानला बसवलं होतं आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बसवलं होतं. त्या दिवसापासून ती अनुष्ठानाची गंगा सुरू झाली. आज लाखो लोक त्याचे अनुयायी झालेले आहेत आणि अनेकांना लाभ झालेला आहे. तर अनुष्ठान ही गुढीपाडव्याला दरवर्षी जातेगावच्या डोंगरावर आजही आहे. ते विद्यमान शांतिगिरी महाराजच सगळं करतात. दुसरं अनुष्ठान असतं अक्षय तृतीयेला. अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. तर त्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक अनुष्ठान वेरूळ या तीर्थक्षेत्रावर असतं. पुढचं अनुष्ठान असतं गुरुपौर्णिमेला. गुरुपौर्णिमाला बालगोपालांचं अनुष्ठान असतं विद्यार्थ्यांचं, ते वेरूळला होतं. चौथं अनुष्ठान असतं नागपंचमीला. हे श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू होतं त्र्यंबकेश्वरला. ही जनार्दन स्वामींनी सुरू केलेली परंपरा आहे. त्याच्यानंतर पुढचे अनुष्ठान जे असतात, काशीला आश्रम झालेले आहे जनार्दन स्वामींचं, त्या ठिकाणी वर्षातून एक अनुष्ठान असतं. खलघाट मध्य प्रदेश नर्मदा तीरावर एक अनुष्ठान असतं. त्याच्यानंतर ललित पंचमी जे जनार्दन स्वामींची जन्मोत्सव आहे त्यासाठी एक अनुष्ठान असतं. त्याच्यानंतर मातोश्री महासामाता पुण्यतिथी, जे जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आई होत्या, त्यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाला फक्त माता भगिनींसाठी अनुष्ठान असतं. आणि विद्यमान बाबाजींचाही मातोश्री फुला माता या दोघांचाही पुण्यतिथीचा सोहळा हा अनुष्ठानाने साजरा केला जातो. त्याच्यानंतर वेरूळला सगळ्यात मोठा कार्यक्रम दरवर्षी जो होतो त्याचं नाव आहे पुण्यतिथीचा सोहळा. बघा, हे सगळे कार्यक्रम जे असतात वर्षातून 12-13 कार्यक्रम होतात. त्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम जो असतो तो नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होतो. आणि तो असतो जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम, जो ह्या वर्षी तुम्ही जर म्हणाल तर 2025 मध्ये 2 डिसेंबरला तो मुहूर्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी हा मुहूर्त महानिर्वाणाचा जनार्दन स्वामींचा आहे. जनार्दन स्वामींचं महानिर्वाण ह्या मुहूर्तावर झाल्यामुळं त्या मुहूर्ताला लागून 7 दिवस आपण सप्ताह साजरा करतो आणि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं कल्याण होतं. कसं तर त्याच्यात हे उपक्रम आहेत. कोणते? अनुष्ठान. बरं का, पहिलं तर अनुष्ठान लाखो लोकांनी अनुष्ठान केलेले आहेत. आणि आताही तुम्ही जर 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
या पर्वकालावर वेरूळला जर आले तर तुम्हाला हे सगळे व्रत धरून हा हजारो लोक त्या साधनेमध्ये दिसतील. बर हजारो. तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे की माता भगिनी 2-4 जरी एकत्र आल्या हा तरी बोलतात की नाही. हो. पण त्या ठिकाणी हजारो माता भगिनी एकत्र राहणार आहेत, हा पण एकही शब्द बोलणार नाही, मौन असेल. मौन राहणार आहे. वा आणि इतकंच नाही तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला हेही पाहायला मिळेल की काही लोक पाणी न पिता राहणार आहेत. हा बरं का. म्हणजे पाणी सुद्धा न घेता देवाचं चिंतनात 8 दिवस मग्न राहायचं. हे व्रत खूप कठीण आहे. करेक्ट. एकही थेंब पाणी न पिता राहणं म्हणजे सोपं नाहीये. बरोबर. पण असेही साधक तुम्हाला त्या ठिकाणी बहुत संख्येने मिळतील. म्हणजे बऱ्याच संख्येने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हे जगातलं आश्चर्य आहे की फक्त बाबाजींची शक्तीच काम करू शकते. आपण घरी तसं करू शकत नाही. हा 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 लक्षात घ्या. घरी तसं करू शकत नाही. उपोषण करणारा सुद्धा 3 दिवसात लगेच डॉक्टर तिथे जातात, बीपी चेक करतात. करेक्ट. तसं ह्या ठिकाणी तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही. इथं देवाच्या शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल, हो. श्रद्धेचा अनुभव तुम्हाला येईल. या श्रद्धा आणि देवाच्या शक्तीमध्ये काय ताकद आहे की 8 दिवस अनेक लोक बिन पाण्याचे राहत आहेत. वा. इतकंच नाही तर त्या ठिकाणी सगळे मिळून आम्ही हे सगळे साधक मिळून 111 कोटीचं नामस्मरण करणार आहे आम्ही. बापरे. काही लाख काही कोटी नाही तर 111 कोटीचं नामस्मरण अनेक व्रतांमध्ये राहून त्या ठिकाणी होणार आहे. हा जगातला एक उच्चांक आहे, एक जागतिक दर्जाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला कुठेही दुसरीकडे दिसणार नाही. बरं काही प्रॅक्टिकल आहे. 111 कोटीचं नामस्मरण हे सगळ्या व्रतांमध्ये, ब्रह्मचर्याचं व्रत, थंड पाण्याने आंघोळ करण्याचं व्रत, ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं व्रत, मौन व्रत, फलाहार व्रत, या सगळ्या व्रतांमध्ये राहून हजारो साधक एकाच ठिकाणी 111 कोटीचं नामस्मरण करणार आहे. एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वा. मग तशा साधनेमध्ये आपण प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. अर्थात. कारण त्याचा फायदा आहे. त्याचे फायदे इतके अनंत आहेत, खूप मोठे फायदे आहेत बरं का. म्हणजे शब्दामध्ये तसं वर्णन करता येणार नाही, पण काही डोळ्यांना दिसणारे फायदे मी सांगतो. हा. पहिला फायदा तर आरोग्याचा आहे. अर्थात. की तुम्ही दररोज जे खाता, ऑइली खाता, हे खाता, ते खाता, बरेचसे रगडा, पेटी, भेल, हे ते सगळं खाता, तर टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये जे साचतात आणि ते तसेच राहिले तर काही वर्षानंतर तुम्हाला जीवघेणे आजार होते. अच्छा. जसं डायबिटीज, कॅन्सर, हार्ट अटॅक, हे एका दिवसात होणारे आजार नाही आहेत. नाही. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तो. करेक्ट. तर त्यासाठी मग 8 दिवस जर आपण ब्रेक दिला आपल्या दैनंदिन रुटीनला आणि आपण फक्त फलाहारावर राहिलो, जिथं आपण फळं खाणार, क्लिनिंग एजंट म्हणून कढी पिणार, हा बरं का, भगर इझी टू डायजेस्ट आहे, तर तो पचन संस्थेवर आलेला लोड संपूर्ण कमी होणार. अगदी बरोबर. आणि पूर्ण आतडे तुमचे साफ होणार, पोट साफ होणार, तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होणार. जसं आपण व्हेकलची सर्व्हिसिंग करतो की नाही, तसं काम आपल्या शरीराचं होतं. वा. तर हे डोळ्याला दिसणारा फायदा आहे. दुसरं, या जगामध्ये सगळ्यांना 2 हात, 2 कान, 2 डोळे दिलेले आहेत. करेक्ट. तरी पण प्रत्येकाचा परफॉर्मन्स वेगवेगळा आहे. बरोबर. कारण प्रत्येकाच्या मनाची शक्ती वेगवेगळी आहे. शरीर दिसतंय सारखं, पण मनाची ताकद जी आहे ती वेगवेगळी आहे. तर ती मनाची शक्ती वाढवण्याचं काम, आत्मशक्तीची आत्म्याची शक्ती वाढवण्याचं काम अनुष्ठान करत असतं. बर. कारण तुम्ही मौन व्रत धरता 8 दिवस. बरोबर. बोलायची इच्छा असताना बोलत नाही, म्हणजे मनाला कंट्रोल करताय की नाही. बरोबर. फरक लक्षात येतोय का. जनरली माणूस मन जे सांगतं ते ऐकत राहतं, पण त्या ठिकाणी आपण उलट करतोय, मनाला ऐकवतोय. एवढा चुप बस, तुला बोलायचं नाही. हा आत्मा जो आपला जीव आहे तो मनाला सांगतो तुला बोलायचं नाही. तर इट इज कंट्रोलिंग युअर माइंड. राईट. तर मनावर नियंत्रण हे या अनुष्ठानाचं फळ आहे. आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. अर्थात. कारण त्यामुळेच आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी सुद्धा अनुष्ठान करतात. बरोबर. केदारनाथला जाऊन त्यांनी अनुष्ठान केलं, कन्याकुमारीला जाऊन अनुष्ठान केलं, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास धरतात. तर हे त्याचे म्हणजे मनाची शक्ती आणि आत्म्याची शक्ती वाढवण्याचं काम हे अनुष्ठान करतं. आणि तुमची पॉवर वाढते. ह्याच्यामुळे तुम्ही जे म्हणजे असाध्य अशी कामं सुद्धा साध्य करू शकता. बर. तुम्ही पॉवर वाढवायची तर अनुष्ठान करा. हे झालं दुसरं. तिसरं, तुम्ही अनवाणी चालता, चप्पल घालत नाहीत, टाळ्या वाजवता हाताने, तर जे काही आपले ब्लड सर्क्युलेशन आहे, ॲक्युप्रेशर पॉइंट्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात. कारण आपण चालताना आपल्या पायांना खडे टोचतात. कारण जनरली कार्यक्रम सगळे आश्रमात असतात.
आणि आश्रमात काही एसी हॉल वगैरे असं काही नसतं. काय इट्स टोटली नॅचरल. जितकं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू तितकं आपण निरोगी राहू. बरोबर. म्हणून निसर्गाच्या सानिध्यातच असे अनुष्ठानाचे कार्यक्रम घेतले जातात. तीर्थक्षेत्रावर, गंगेच्या तीरावर, हा अशा ठिकाणी हे अनुष्ठान होत असतात. तसंच आता हे कार्यक्रम जो होतो 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर तो वेरूळला गंगेच्या तीरावरच आहे आणि नॅचरल ॲटमॉस्फिअर आहे. करेक्ट. तुम्हाला हजारो झाडं आमच्या आश्रमात तुम्हाला पाहायला मिळतील. एकदम ऑक्सिजन कंटेंट व्हेरी हाय. करेक्ट. पंचमहाभूत जे असते. ऑक्सिजन जास्त मिळाला की तुमचं शरीर निरोगी राहत. करेक्ट. नो पोल्युशन. तर अशा पद्धतीने ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की बरेचसे आजार होतच नाहीत. बरोबर. हा तिसरा डोळ्यांना दिसणारा फायदा आहे. चौथा मुद्दा, त्या ठिकाणी बरेचसे लोक, चांगले लोकच एकत्र येतात कारण त्यांना देवाची आवड आहे. सगळ्यात महत्वाचं तुमची संगत. तर लाईक माइंडेड पीपल कमिंग टुगेदर, म्हणजे संगत चांगली झाली की सगळं चांगलं होतं. करेक्ट. चांगले मित्र मिळतात, चांगल्या मैत्रिणी मिळतील आणि सज्जनांचा संगतीने तुमचं जीवन सुधारेल. त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे साक्षात सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी जे त्यांचे स्वरूप जे आहेत ते तिथं 7 दिवस आपल्याला रोज दर्शन देतात. ते आपल्याशी बोलतात, ते आपल्याला संवाद करतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांचं दर्शनानेच अनेकांना लाभ होतो. ते हे सगळ्या फायदे भरपूर अजून बरेच आहेत. हे बघा, देवाची आवड सुद्धा त्या अनुष्ठानानेच होणार आहे. कारण जनार्दन स्वामींचे वाक्य आजपर्यंत एकही वाक्य खोटं ठरलेलं नाहीये बरं का. वाचा सिद्धी होती त्यांना. त्यांच्या अमृतवाणी त्या अनुष्ठानाबद्दल ते काय बोलले, जनार्दन स्वामी काय सांगतात की जो अनुष्ठानाला बसतो त्याचा अर्धपाप बाबांना घ्यावा लागतं. अच्छा. म्हणजे ही आध्यात्मिक गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही पापमुक्त व्हाल. करेक्ट. दुसरी गोष्ट ते सांगतो की जो अनुष्ठानाला बसतो त्याच्या आईकडचे 21 कुळं आणि वडिलांच्याकडचे 21 कुळं यांचा उद्धार होतो. बर. म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे. तसं जर त्याचं सखोल अभ्यास केला तर कळेल की आध्यात्मिक मार्गामध्ये अनुष्ठान करणं किती चांगलं आणि किती महत्वाचं आहे. बरोबर. मग ते सुद्धा बाबाजींनी सांगितलेलं आहे. बाबाजींनी तर त्याच्याही पुढे हे म्हणलेलं की जर मनुष्य जन्माला आलो आणि अनुष्ठान नाही केलं तर त्यांनी एक उदाहरण दिलं. म्हणे लग्न आहे, वराड आलं, बँड बाजा सगळं बाजात घेतात आलं, पंचपक्वानाची पंगतही लागली, खूप मोठं मंडप, फटाके, सगळं सजावट झाली. नवरी सुद्धा सजवून आणली, स्टेजवर उभी राहिली, सगळं आहे, पण नवरदेवच नाही. लग्न होईल का? नाही. तसंच तुम्ही जीवनामध्ये सगळं केलं, गाड्या घेतल्या, बंगले बांधले, प्रतिष्ठा प्राप्त केली, मोठ्या मोठ्या पदांवर गेले, खूप मान सन्मान प्राप्त केला, पण जर अनुष्ठान केलं नाही तर हे मनुष्य जन्म व्यर्थ गेलं. करेक्ट. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. हे वाक्य जनार्दन स्वामींचे. म्हणून अनुष्ठान केल्याशिवाय गुरु नाही मिळत. करेक्ट. पण गुरु प्राप्ती करण्यासाठी अनुष्ठान करा. अशा इतकं सुंदर त्यांचे प्रवचन आहेत की आपल्याला साध्या भाषेमध्ये जनार्दन स्वामींनी खूप मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य जीवाने अनुष्ठान केलंच पाहिजे. मग वर्षामध्ये 365 दिवस आहेत, त्यातले फक्त 1 हप्ता आपल्याला द्यायचा आहे. यू डिटॅच युअर सेल्फ फ्रॉम वर्ल्डली डिझायर्स, मटेरियलिस्टिक थिंग्स पासून दूर राहा. 1 वीक यू डेडिकेट युअर सेल्फ टू गॉड. करेक्ट. तुमच्याच भल्यासाठी येते, तुमच्या आरोग्यासाठी आहे. आता ध्यानामध्ये काय होतंय, एकाग्रताही वाढते, तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. जे सेल्स आपल्या शरीरामध्ये आहे, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, त्या सेल्सला चांगली एनर्जी मिळण्याचं काम ह्या अनुष्ठानामध्ये होतं. करेक्ट. तुमचे ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतील, तुमची स्मरणशक्ती दांडगी होईल, एकाग्रता वाढेल. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडत होते त्याला अनुष्ठान करायला लावा, त्याला नक्की चांगले मार्क पडतील. हे सगळे फायदे आहेत, अजून भरपूर आहे बरं का. म्हणून या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी 1 वीक वी शुड डू दिस अनुष्ठान. म्हणजे वर्षातलं 1 अनुष्ठान आपण कंपल्सरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये काय काय चांगले चांगले बदल होतात. तुम्हाला सद्बुद्धी मिळेल, तुम्हाला देवाची आवड वाढेल, सात्विकता वाढेल, वाईट गोष्टींकडे तुमची जाण्याची इच्छा होणार नाही. व्यसनमुक्त झालेले आहेत लाखो लोक या अनुष्ठानाने. म्हणजे 24 तास दारू पिणारे लोक पण सुधारलेले आहेत, निर्व्यसनी झालेले आहेत. तंबाखू तर कित्येक लोकांचे सुटलेले आहेत, गुटखा वगैरे. म्हणजे जयबाबाजी भक्त परिवार हा म्हणजे इतका चांगलं कार्य करतो की अनेक लोकांना ते सुधरवतं. बरं काय, लाखो लोक त्याच्याने सुधारलेले आहेत.
आमचं म्हणणं हेच आहे की बाबा चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या. करेक्ट. जर वर्षातून एक अनुष्ठान केल्याने तुम्हाला इतकं मोठे लाभ होत असतील तर आपण ते घेतलं पाहिजे. बरोबर. फक्त याचा प्रचार नसल्यामुळे कदाचित लोकांना अजून ते माहिती नाही. पण 100% मला विश्वास आहे की काही वर्षानंतर पूर्ण जगातले लोक अनुष्ठान करणार आहेत. वा वा. करणार आहेत. हम्म. तर असा हा दिव्य साधनेचा विषय आहे. अनुभव घेऊन पाहायचंय प्रत्येकाने. सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरचे रजिस्ट्रेशन करायचंय. हा. कारण रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन देणगी फक्त 111 रुपये ठेवलेली आम्ही बरं का. बर. 8 दिवस त्याला तिथं ठेवणार आम्ही. 8 दिवस त्याची सेवा करणार. 8 दिवस त्याचे सगळे व्यवस्था करणार. आणि त्याच्याकडून फक्त किती घेतोय? 111 रुपये. तर ही एक म्हणजे समाजसेवा आहे. आम्ही सगळ्या भक्तांकडून दानातून तुमची सगळी व्यवस्था करणार आहोत. म्हणजे दिव्य परंपरेत सहभागी होऊन तर पहा. नुकसान तर काहीच नाही आहे. करेक्ट. नुकसान तर काहीच नाही आहे. उलट फायदाच फायदा आहे. आणि इतका मोठा फायदा आहे की जीवन सार्थक करणारा फायदा आहे. या अनुष्ठानाला फक्त एक कंडिशन आहे बरं का, शाकाहार. बाकी काही कंडिशन नाही. मांसाहार नाही. बरं का. शाकाहारी राहणं मात्र तुम्हाला कंपल्सरी राहील. महाराज आपण एक छोटासा एक रॅपिड फायर करूया. चालेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे आणि मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचे उत्तर मला सांगा. आता आपण यज्ञ करतो, जसं तुम्ही अनुष्ठान सांगितलं, यज्ञ सांगितलं, तर यज्ञात तूप का वापरलं जातं? तूप सुद्धा गोमातेचंच तूप असलं पाहिजे. ते ट्रायग्लिसराईड असतात, फॅटी असतात. तर त्याचं रिॲक्शन जे होते तूप, लाकूड आणि अग्नी यांचा संगम झाल्यानंतर फॉर्मल्डिहाइड तयार होतं. बर. आणि ते जंतुनाशक असतं. बर. बघा, पूर्ण पर्यावरणामध्ये जंतूंना मारण्याचं काम हे यज्ञ करतं. कोरोनासारखे व्हायरस सुद्धा मरून जातील. विषाणू, जीवाणू मरतात. ऑक्सिजनचं कंटेंट पर्यावरणात वाढून जातं. बरं का. हे पर्यावरण शुद्धीकरणाचा एक मुद्दा. आणि दुसरं, पर्जन्यवृष्टी सुद्धा यज्ञाने होते. अच्छा. हा, त्याचं सुद्धा यज्ञाचं महत्व आहे. आणि तिसरं, ज्या मंत्र आपण म्हणतो त्या देवतेला ते पोहोचतं. हा. जसं ओम श्री गणेशाय नमः स्वाहा म्हटलं तर गणपती बाप्पाला ते आहुती जाईल, पोहोचतं. हा. आणि मग गणपती बाप्पा हा यशाचा देवता आहे. हा. तुम्हाला यश पाहिजे तर त्या देवाची तुम्ही प्रसन्नता प्राप्त करा. म्हणून देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ आहे. बर. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी. तर देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ कसा आहे, तर अग्नी हे देवतांचं मुख आहे. आणि अग्नीमध्ये आहुती टाकली म्हणजे देवतांना खाऊ घातलं. अच्छा. मग खाल्ल्यानंतर देव शाप थोडी देणार आहे. नाही, तो आशीर्वाद. म्हणून आपली जी काही अडचणी असतात ते कशी बरे होतात, तर देवता आपल्यावर प्रसन्न होतात. आणि त्या देवतांच्या प्रसन्नतेमुळं आपल्या अडचणी दूर होतात. ग्रहदोष, पितृदोष, अनेक प्रकारच्या संतती न होणं, लग्न न जमणं, या सगळ्या अडचणी यज्ञाने सॉल्व्ह होतात. बर. तुमच्या मते आधुनिक काळात अध्यात्माचं स्वरूप कसं बदललंय? आध्यात्मिकचं स्वरूप आजच्या काळात जरा दिखाव्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अच्छा. बरं का. लोक दिखाव्याला भाळतायत. ऍक्च्युली मी सांगितल्याप्रमाणे आमच्या सद्गुरूंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे वेशाने ओळखतात ते कनिष्ठ बुद्धीचे, जे चमत्काराला नमस्कार करतात ते मध्यम बुद्धीचे, आणि जे आचरणाला महत्व देतात ते श्रेष्ठ बुद्धीचे. म्हणून अध्यात्मात जेही आहेत त्यांनी आचरण बघावं. वा वा. आता जे माझ्या पिढीतले लोक आहेत त्यांच्यासाठी अध्यात्म आणि साधना यांच्याशी ते जोडले जावेत, यासाठी आपण काय काय करू शकतो? सगळ्यात पहिलं ते संगत. हा. सगळ्या पिढीला माझी विनंती आहे की तुम्ही चांगल्या विचारांच्या लोकांची संगत धरा. कारण सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा न आवडो. हे संतांचं वाक्य आहे. पण करू नका काही संत संग धरा. हे आमच्या सद्गुरूंचं वाक्य आहे. करू नका काही संत संग धरा. पण सत्संग म्हणजे चांगल्या व्यक्तींची संगत हेच आपल्या जीवनाच्या प्रगतीचं सूत्र आहे. वा. आजच्या तरुण पिढीला एकच वाक्य सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल आध्यात्मिक? सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का नाम, और उससे भी बडा उसका काम. वा. हे वाक्य प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवावं. म्हणून गुरु केल्याशिवाय राहू नका. म्हणजे गुरु करो छान के, हे पण मी सांगितलेलं आहे. गुरु करा, गुरूंच्या नामस्मरणामध्ये नेहमी राहा आणि गुरूंच्या सेवेसाठी तत्पर राहा. तुमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार
नाही. नाही. वा, तर अशा रीतीने आमचा रॅपिड फायर राऊंड संपलाय. सो आता आपण पुढच्या पॉडकास्टकडे वळूया. तर सद्गुरूंची खूप आवश्यकता प्रत्येक मनुष्य जीवनाला आहे, कारण त्याला कोणतं कर्म केल्याने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे सद्गुरूच चांगलं सांगू शकतात. मग जसं सद्गुरूची व्याख्या फार महत्वाची, कारण या जगामध्ये साधू संत खूप झालेले आहेत आणि वेशावरून साधूची परीक्षा करू नये कधी. आमचे सद्गुरू सांगतात की जो वेशावरून साधूची ओळख करतो तो कनिष्ठ बुद्धीचा, अच्छा. जो चमत्काराला नमस्कार करतो तो मध्यम बुद्धीचा, बर. आणि जो आचरणावरून संतांची ओळख करतो तो श्रेष्ठ बुद्धीचा. वा. म्हणून संतांची ओळख ही आचरणातून केली पाहिजे. कारण जगद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्या ग्रंथावर अत्यंत प्रेम केलेलं आहे ते एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर 8 मध्ये आणि ओवी नंबर 120 देव काय म्हणतात की कनक कनी कामिनी ज्यासी नावडे मनी होनी तोची जनार्दनु जनी भरवसेनी ओळख पा. देव सांगतात श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला की हे उद्धवा माझ्यावर भरोसा ठेव की या जगातला चालता बोलता परब्रह्म कोण, या जगातला चालता बोलता देव कोण, हे जर ओळखायचं असेल तर त्याला हे सूत्र आहे. काय सूत्र आहे? कनक कनी कामिनी. कनक म्हणजे सोनं, कामिनी म्हणजे स्त्री. म्हणजे ज्याला मनापासून स्त्री आणि संपत्ती, धन, पैसा हे आवडत नाही. अच्छा. बरं का? ज्याला मनापासून स्त्री आणि पैशाचा आवड नाही तोच या जगातला चालता बोलता देव आहे. वा. सद्गुरूला ओळखण्याची पहिली खूण आहे. ज्याला ह्या दोन गोष्टीच्या अजिबात मोह नसला पाहिजे. दुसरं एक देवाने सांगितलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे जो रंजल्या गांजलेल्यांना जवळ करतो तो खरा साधू. बरं का? तिसरी पण खूण सांगतो तुम्हाला, जे सद्गुरूंबद्दल सांगितलेलं देवाने, संतांनी सांगितलेलं आहे, नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणजे देव कुठं राहतो? ज्याच्या जीवनामध्ये काही नित्य नेम आहेत, ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम आहेत आणि तोंडात नेहमी नाम आहे, देवाचं नामस्मरण जो करतो नेहमी तोच खरा संत. म्हणून ज्याच्या मुखात नेहमी भगवंत तोच खरा संत आहे. म्हणून जो नामस्मरणाला जास्त महत्व देतो तोच खरा संत आहे. चौथी पण खूण सांगू शकतो बरं का, जो अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तिथंच परम शांती नांदते तोच खरा सद्गुरू असतो. अपकार करणाऱ्यावर उपकार करणं म्हणजे तुम्ही माझं वाईट करायला आले तरी मी तुमचं वाईट चिंतन नाही करायचं. बर. इतक्या उच्च कोटीची शांती पाहिजे. जसं नाथ महाराजांच्यावर थुंकले होते अनेकदा, तरी त्यांनी त्याच्याबद्दल वाईट चिंतन केलं नाही, उलट त्याला घरी घेऊन जाऊन ट्रीटमेंट केली त्याच्या तोंडाची. अच्छा. अशी शक्ती संतांमध्ये असते ज्यांनी अपकार करणाऱ्यांवर उपकार केलेला आहे. म्हणून जगद्गुरू शांतिगिरी महाराज, जगद्गुरू जनार्दन स्वामी हे त्या पंक्तीतले संत आहेत जे अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. हा माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून सद्गुरू कोणाला केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. करेक्ट. सद्गुरू हे ब्रह्ममुहूर्तावर कधीही झोपलेले दिसणार नाहीत तुम्हाला. पहाटे 4 वाजता ते कधीही झोपलेले तुम्हाला दिसणार नाहीत, कारण तो मुहूर्तच देवाचा आहे. करेक्ट. ही पण थंब रूल आहे. मग ओळखायला सोपं आहे की जो पहाटे 4 वाजता जागा असतो तोच सद्गुरू होऊ शकतो. भागवतामध्ये ओवी सुद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो शिष्याची मरणचिंता निवारतो, म्हणजे शिष्याच्या मनातून मरणाची भीती काढून टाकतो, तोच खरा सद्गुरू. म्हणजे तो स्वतः मरणापासून भय त्याला नाहीये, म्हणजे जो मरणाला घाबरत नाही तो सद्गुरू. आमचे सद्गुरूंनी ते आम्ही पाहिलेलं आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये 1 मिनिट त्यांनी निवांत राहिलेले नाही. कोरोनासारख्या महामारीत खूप कामं शांतिगिरी महाराजांनी केलेली आहे, कधी घाबरले नाही ना. हा मी डोळ्यात देखत पाहिलेलं आहे. त्याच्याही पुढे देव म्हणतो, मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आहे तर घरोघरी आयती, जो शिष्याशी सद्वस्तूशी जोडीती त्यास श्रीकृष्ण सद्गुरू मानिती. म्हणजे तुम्हाला भगवंताशी जोडण्याचं काम जो करतो तोच खरा सद्गुरू. बरं का? तुमच्या जीवाला शिवाशी जोडण्याचं काम त्याने केलं पाहिजे, बरं का? तोच खरा सद्गुरू. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की पहिले तो जोडलेला पाहिजे. खरं. बरं का? म्हणून जे आत्मसाक्षात्कारी संत असतात त्यांना ओळखलं पाहिजे, तरच त्यांना आपण सद्गुरू केलं पाहिजे. गुरु करो
त्यामध्ये पाणी पिओ छान के गुरु करो पहिचान के. पण एकदा का सद्गुरू प्राप्त झाले तर मात्र मग त्यांनी सांगितलेलं फक्त ऐकायचं काम आपलं उरतं. कारण सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप असतात. आम्हा सद्गुरू तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम हीची गुरु सेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वय होय. हे नाथ महाराज सांगतात की शिष्याने कसं राहायला पाहिजे, शिष्याने गुरुंना काय मानलं पाहिजे. पण सद्गुरूंची नितांत आवश्यकता आज या जगाला आहे. कारण भरकटलेलं आहे. लक्षात घ्या, लोकांना काय केलं पाहिजे हेच समजलं नाही तर ते काय करणार. कुठेही भटकत राहण्यापेक्षा आपण सद्गुरू केले पाहिजे. आणि सद्गुरूंच्या ह्या सगळ्या लक्षणं मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या लक्षणांमध्ये जो बसतो त्याला सद्गुरू करा. आणि एकदा का त्याचा हात धरला, बरं का, एकदा का त्याचा हात धरला म्हणजे त्यांचे परंपरेत आले तर मात्र फक्त आज्ञा पालन करा. मग आपलं डोकं तिथं चालवायचं नाही. कारण गुरु हे परब्रह्म असतात. त्यांची लीला त्यांनाच कळते. पण आपण त्यांचं ऐकत राहायचं. ऑटोमॅटिकच आपली उन्नती होत राहते. बघा, गुरु शिवाय आपण देवाला कधीही प्राप्त करू शकत नाही. याची 2-3 उदाहरणं देतो. जसं लाकडाचा ठोकळा आणि लोखंडाचा ठोकळा. लोखंडाचा ठोकळा जर पाण्यात टाकला तो बुडून जाईल की नाही? बरोबर. तोच लाकडाचा ठोकळा टाकला तर बुडेल का? नाही. मग आता आपल्याला जर लोखंडाचा जो तुकडा आहे त्याला बुडू द्यायचं नाहीये तर मग त्याला लाकडाच्या ठोकळ्यावर बांधून घ्या. या ठिकाणी लाकडाचा ठोकळा म्हणजे सद्गुरू आणि लोखंडीचा तुकडा म्हणजे आपण. बरं का, म्हणजे आपण भवसागरामध्ये बुडत आहोत. सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहेत. ते भवसागराला पार करून गेलेले आहेत. मग त्यांचा हात धरला तर तुम्ही सुद्धा बुडणार नाही. बरोबर. भवसागरातून तुम्ही सुद्धा तरुण जा. बघा, असं सुंदर उदाहरण त्या ठिकाणी आहे. फळ्यावर 0-0-0-0 किती लिहिले, त्याला काही किंमत आहे का? नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये जर गुरु नसेल तर किंमत नाही. पण त्या 0च्या आधी जर मी 1 लिहिला, समजा 5 शून्य आहेत, त्याला किंमत 0 आहे. पण त्या 5 शून्याच्या आधी जर मी 1 लिहिला तर त्याची किंमत होते 1,00,000. तसं आपल्या शून्य जीवनाला जर सद्गुरू रूपी 1 जोडला तर आपली किंमत ऑटोमॅटिकच वाढून जाते आणि जीवन सार्थकी ठरतं. आपले मनुष्य जीवन सार्थकी ठरतं. कारण कोणतं कर्म केलं पाहिजे हे सद्गुरूशिवाय चांगलं कोणी सांगू शकत नाही. जसं डॉक्टर असतो ना, डॉक्टरकडे जावंच लागतं तेव्हा ते रोग ओळखतात आणि मग तो मेडिकलमध्ये कोणतं औषध घ्यायचं हे सांगतो. का तुम्ही पुढे मेडिकल खाता? नाही ना. नाही. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या कर्मानुसार आपलं कोणतं कर्म आपल्याला प्रॉब्लेम देत आहे, कोणतं कर्म आपल्याला बाधक आहे हे सद्गुरू बघतात. त्यानुसार तुम्हाला उपाय सांगतात की हे कर्म कर बेटा, तुझं पाप नष्ट होईल आणि मग तुम्हाला चांगले दिवस येतात. हे चांगले सुखाचे दिवस, तुम्हाला चांगले दिवस येण्यासाठी तुम्ही सद्गुरू केला पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. ही सद्गुरूंची फार मोठी आवश्यकता या जगाला आहे. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करा. अनुष्ठान केल्याशिवाय तुम्हाला बाबाजी भेटणार नाही, सद्गुरू भेटणार नाही. करेक्ट. यज्ञ केल्याने आपल्याला आपले पाप नष्ट होतील, आपले सुखाची वाटचाल सुरू होईल. अशा या कार्यक्रमाचा फार मोठा लाभ आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन पहा, तुम्हाला भरपूर काही अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि बाबाजींसारखे सद्गुरू प्राप्त करायचे बरं का. हे सिद्ध योगी महापुरुष आहेत. बघा, आज एखादा व्यक्ती आहे का जगामध्ये असा की जो बालब्रह्मचारी आहे? नाही. बरं का. त्याच्यानंतर कोणासमोर पाणी देखील आजपर्यंत पिलेलं नाही. 45 वर्ष झाले. अखंड फलारी आहेत. कुटियामध्ये राहतात, बंगल्यांमध्ये राहत नाही. शेणाने सारवलेल्या कुटियामध्ये राहण्याची त्यांची इच्छा असते. नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. अखंड 9 वर्ष मौन व्रतात राहिलेले आहेत. पैशाला हात लावत नाही. माता भगिनींना देवी समजून त्यांना दुरूनच दर्शन घ्यायला सांगतात. अशी ब्रह्ममुहूर्तावर नेहमी उठलेले असतात. दिवसातून 2 वेळा स्नान करतात, 3 वेळेस हवन करतात, कंटिन्यूस समाजसेवेमध्ये राहतात. जीवन सगळं जगासाठी अर्पण केलेलं आहे. नेहमी देवाचं चिंतन करत राहतात. असे इतके दिव्य महापुरुष आपल्याला आज बघायला तरी मिळतात का? कुठेच. किंवा त्यांच्या दर्शनाने आपल्याला अनुभव येतात, त्यांच्या प्रसादाने आपल्याला अनुभव येतात. मग अशा जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या दर्शनासाठी, त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी सगळ्या जनता जनार्दनाला आवाहन आहे की 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान तुम्ही आवर्जून वेरूळला राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन का महत्वाचं? कारण तिथं खूप लोक येणार आहेत आणि त्यांची व्यवस्था चांगली व्हावी यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तुमची राहण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था आम्हाला करायची आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे
ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन 6 सप्टेंबर पासून चालू आहे. आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये सुद्धा त्याची लिंक दिली जाईल, फोन नंबर्स दिले जातील. आपण त्या नंबरला डायल करूनही माहिती घेऊ शकता. आणि विनंती ही आहे की या मनुष्य जीवनाचं सार्थक होण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आलंच पाहिजे. कारण हे तुमच्यासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कनवाळा येतो आम्हा. म्हणून कृपया करून ह्या तळमळीचं जाणीव ठेवून आपण ह्या कार्यक्रमाला नक्की हजेरी लावावी. आपण रजिस्ट्रेशन नक्की करा. आपल्या सर्वांचं खूप चांगलं होईल हे मला पूर्ण विश्वास आहे. आणि या ठिकाणी बरेचसे मुद्दे या पॉडकास्टच्या माध्यमातून झालेले आहेत. जगद्गुरू शांतिगिरी महाराजांसारखे संत यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. हॉलंडचा पुरस्कार आहे, काशीच्या पंडितांचा पुरस्कार आहे, पत्रकार संघटनेचा पुरस्कार आहे, पैठणच्या नाथ महाराजांच्या वंशजांनी महाभागवत पुरस्कार जगद्गुरू शांतिगिरी महाराजांना आपले RSSचे मुख्य मोहन भागवतजी यांच्या हस्ते दिलेलं आहे. असे दिव्य संत जर या जगात आहेत तर त्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे. नाही तर पश्चातापाची वेळ नंतर येईल. कारण आज आपण ज्ञानेश्वर माऊलींबरोबर राहू शकतो का? तुकाराम महाराजांबरोबर राहू शकतो का? पण शांतिगिरी महाराज आहेत, त्यांचे सानिध्य तुम्हाला लाभू शकतं. म्हणून सर्व भक्तांना विनंती आहे, जसे अनेक संत झालेत, स्वामी समर्थ झालेत, शिर्डीचे साईबाबा झाले, गजानन महाराज झालेत, अनेक संत जसे झालेले आहेत, तसेच जगद्गुरू शांतिगिरी महाराज आज आहेत. आणि ते आपलं भाग्य आहे. आणि त्यांचं सानिध्य प्राप्त करण्यासाठी आपण या ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यामध्ये नक्की यावं, त्याचं रजिस्ट्रेशन करा, ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. आज खूप सारी संधी आमच्या या कॉस्मो मीडियाच्या माध्यमातून इथे प्राप्त झाली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही अजूनही विचारू शकता. नाही, मी प्रेक्षकांना हेच सांगू इच्छितो की महाराजांनी जेवढं आता एवढं सुंदर आपल्याला सांगितलंय, सो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत, कमेंटमध्ये सुद्धा नंबर आणि रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. सो प्लीज जाऊन तुम्ही रजिस्टर करा. अजून तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी महाराजांचे इंस्टाग्राम हँडल, यूट्यूब हँडल हे सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो त्यावर जाऊन सुद्धा तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी रीलच्या माध्यमातून दिलेली आहेत. सो ती सुद्धा तुम्ही बघा. आणि मला वाटत नाही महाराज की हा म्हणजे आपण आता असं थांबणार आहोत, कारण प्रेक्षक आपल्याला पार्ट 2 नक्कीच डिमांड करतील. सो आपण पार्ट 2 नक्कीच घेऊन येऊ. जीवनच त्यांच्या सेवेत आहे. एक्झॅक्टली त्यांची इच्छा. जनता जनार्दन म्हणतो आम्ही, त्याच्यामध्येच देव पाहतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचा पार्ट कुठल्या विषयावर आवडेल आणि तुमचे काय प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे आम्ही पुढचा पॉडकास्ट जो घेऊन येऊ त्यामध्ये ते प्रश्न सुद्धा कव्हर करू. जगद्गुरू जनार्दन स्वामींचे विचार हे सोप्या भाषेत आहेत. जगद्गुरू शांतिगिरी महाराज सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत लोकांना सांगतात. तर ते विचार आपल्या गृहस्थाश्रमी जीवनात कसं राहायचं, आपल्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा, त्याच्यानंतर आपण गोमातेची सेवा का करणं आवश्यक आहे, गुरुकुल परंपरेत मुलांना शिकवलं का पाहिजे, त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीचं आपण आचरण कसं केलं पाहिजे, का महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या कृपेने आम्हाला समजल्या आहेत. फक्त आम्ही तेच करतो की त्यांनी सांगितलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सर्व काही त्यांची कृपा आहे. करेक्ट. तर त्यासाठी तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा तुमचे प्रश्न. आणि तुर्तास आम्ही थांबतो. तर महाराज, आमचं एक स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपण पॉडकास्ट थांबूयात. श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. जय बाबाजी. धन्यवाद.